हा, ठीक आहे. मग आता तुमचं हार्दिक स्वागत आहे आणि तुमची ओळख मला वाटतं की तुम्हीच करून द्या, म्हणजे आम्हाला सगळ्यांना चांगली तुमची ओळख मिळेल. आणि दुसरं म्हणजे तुम्ही पार्किन्सन्सचं खूप काम करताय त्याच्याबद्दल आणि पार्किन्सन्स या आजाराबद्दल आम्हाला ऐकायची खूप उत्सुकता आहे. तेव्हा तुम्ही सुरू करताय का? हो हो, चालेल चालेल. चालेल. हा, आधी मॅडम धन्यवाद. तुमचे खूप आभार. या स्टडी ग्रुपमध्ये जिथं मी विद्यार्थिनी म्हणून होते तिथं मला एक तज्ञ म्हणून तुम्ही बोलवले. तज्ञ नाहीये मी, पण म्हणजे जे काही मला माहिती आहे ते सांगायला बोलवले, त्याबद्दल मला खूप छान वाटतंय आणि आभार आधी सर्वांचे. आता स्वतःची ओळख तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला बॅकग्राऊंड सांग म्हटलं तर मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून प्राध्यापक आणि काही दिवस म्हणजे मी विभाग प्रमुख होते, निवृत्त झाले. समाजशास्त्र माझा विषय होता. मी लग्न होऊन पुण्यात आले, म्हणजे मी जी काही आज आहे ती पुण्याची कृपा असं म्हणायला हरकत नाही, पण पुण्यात राहिल्यामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे. तर मी BA झालेली होते फक्त. मग त्यानंतर मी MA, MPhil आणि PhD केलं आणि 82 साली साधारण म्हणजे 12 वर्षांनी लग्न झाल्यानंतर 12-13 वर्षांनी मी हे प्राध्यापक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि या मधल्या काळात हे माझं शिक्षण झालेलं होतं आणि त्या काळात मी म्हणजे खूप लेखन आमचं दूरशिक्षण पद्धतीने होतं, त्यामुळे खूप लेखन करणं हाच आमचा आणि शिकवणं, वेगवेगळ्या गावाला जाऊन शिकवणं असं होतं. पण तो सगळा आता भाग मागे पडलेला आहे. म्हणजे माझं ते काम आणि त्यामुळे मी त्याच्याबद्दल काहीच सांगत नाही, त्यावेळी केलेल्या कामांच्या बद्दल. कारण आता जे आहे माझं ते पूर्णपणे आम्ही पार्किन्सनशी समरस झालेलं आहोत. पार्किन्सन्स मित्र मंडळ म्हणून आमचा एक स्वमदत गट आहे. त्याचं मी आता गेली 15 वर्ष काम करतेय. तर त्याची उपाध्यक्ष आहे मी आणि त्याचं सगळं इंटरनेटवरचं सगळं जे आहे ती बाजू मी सांभाळते. म्हणजे वेबसाईट आहे आमची किंवा YouTube चॅनल आहे, नंतर फेसबुक पेज आहे, नंतर व्हॉट्सअप ग्रुप आहे, फेसबुक कम्युनिटी आहे, हे आणि ब्लॉग आहे माझा स्वतःचा. असं सगळं मी करत असते आणि लोकांच्याकडे फोनवर म्हणा किंवा असे सतत बोलत राहणं आणि आम्ही कार्यक्रम अरेंज करणं वगैरे हे सगळ्यात माझा सहभाग असतो. मला वाटतं एवढी ओळख पुरेशी आहे, पण मला मॅडमनी सांगितल्याप्रमाणे मी फ्लॉवर रेमेडीकडे कशी आले ते पण सांगायला सांगितलं होतं म्हणून मी सांगते. निवृत्त झाल्यानंतर देसाई म्हणून माझी एक विद्यार्थिनी होती. ती माझ्या खूप मागे लागली की आमच्या मॅडमचा क्लास खूप छान आहे, तुम्ही कराच म्हणून. मी त्यांना बेसन लाडू म्हणते असं तिने मला सांगितलं होतं. त्यामुळे मॅडम म्हणजे बेसन लाडू असते चित्र माझ्या डोळ्यासमोर सतत असतं आणि त्या इतक्या छान शिकवतात आणि तुम्ही शिका. आणि म्हणून मी केवळ गंमत म्हणून गेले, निवृत्त झाले. मला फारसा विश्वास नव्हता, पण मॅडमना माहितीये की मी नुकती संशोधन ह्याच्यातनं क्षेत्रातनं बाहेर आल्यामुळे बाप दाखवण्याचं साध्य करा अशी एक वृत्ती होती. त्यामुळे पहिल्यांदा भीतीची औषधं शिकवल्यावर मी औषधं एक एक घेऊन बघायला सुरुवात केली आणि मिमिलस घेतलं आणि मला कुत्र्याची भीती लहानपणापासून होती आणि ती गेली. त्यामुळे माझा एका क्षणात, कारण ते सिद्धच झालं की एवढी भीती जाऊ शकते आणि 2-3 डोसामध्येच माझी ती गेली भीती. हे म्हणजे आश्चर्य आहे आणि नंतर सुद्धा मला फ्लॉवर रेमेडी लवकर लागू पडते आणि मॅडमचा क्लास अतिशय सुंदर त्यावेळी झाला आणि त्यावेळी दिलेली उदाहरणं अजूनही माझ्या लक्षात आहेत. प्रत्येक औषधासाठी त्या आधी उदाहरणं द्यायची ना, ती लक्षात आहे. आणि दुसरं त्या काळजी किती घ्यायच्या म्हणजे की त्या मला खुर्चीवर बसायला प्लास्टिकची खुर्ची लागते ती त्या ठेवलेली असायची माझ्यासाठी, कारण गर्दी असायची त्यांच्या छोट्या रूममध्ये. तर आणि ती पुन्हा मला टॉयलेटला जायला लागायचं, तर त्यांनी ती अगदी त्या अशा ह्याच्यात ठेवलेली असते की इतरांना डिस्टर्ब न करता मी उठून जाऊ शकेल. आणि सगळ्यांच्यासाठी त्यांनी पाण्यामध्ये चेरी प्लमचे थेंब उन्हाळ्याचे दिवस असायचे तर ठेवलेले असायचे आणि ऑनलाईन जे सगळे आहेत त्यांना हे कुठलं सुख मला वाटतं मिळू शकलेलं नाहीये, म्हणजे लेक्चर्स हे मिळालं तरी. कारण त्यावेळेला आम्ही खूप मजा केली आणि त्यामुळे नंतर शिक्षिका असलेल्या मैत्रीण कधी झाल्या मॅडम हे समजलंच नाही. हक्कानी मी काही पर्सनल प्रश्न सुद्धा त्यांना म्हणजे फ्लॉवर रेमेडीच्या संदर्भात नाही, सल्ले सुद्धा त्यांच्याकडून घेतलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे मॅडमने इतरांना वाढू देणं हा त्यांचा गुण. म्हणजे माझी ओळख करून देण्यापेक्षा मी मॅडमचीच ओळख करून देते. एक मिनिट, कुरिअरवाला आलाय. संतोष, संतोष, कुरिअरवाला मी म्हटलं ना येणार होता म्हणून.
तर मला आणि हे सर्वांना इतरांना माहिती नसेल म्हणून सांगावं असं वाटतं की मॅडमचं अगदी सगळ्यांना इतरांना वाढू दिलं. म्हणजे त्यानंतर मी आणि निरुपमाने क्लास घेतला, त्याच्या पहिल्या क्लासला समारोपाला आम्ही मॅडमना बोलवलं होतं आणि ते म्हणजे इतकं आहे की छान वाटलं त्यावेळेला आणि त्यांनी इतकं कौतुक केलं होतं त्यावेळेला आमचं. तर हे खूप छान. म्हणजे मॅडम तुमचे खूप आभार आणि तुम्ही माझ्या ह्याच्यात आहेत, मैत्रीच्या लिस्टमध्ये आहेत, त्यामुळे मी खूप श्रीमंत असल्यासारखं मला वाटतं. आता मी मूळ विषयाकडे वळते. तर मी पहिल्यांदाच सगळ्यांना सांगते की मी डॉक्टर माझ्या नावापुढे असला तरी मी वैद्यकीय क्षेत्रातली डॉक्टर नाहीये. त्यामुळे पार्किन्सन्सवर बोलण्यासाठी एक डॉक्टर, एक तज्ञ त्या पातळीवर मी नाहीये. पण आतापर्यंत या 15 वर्षाच्या कामात मी जे काही बरीच आम्ही व्याख्यानं ऐकली किंवा लेखन जे वाचलं आणि मुख्यतः म्हणजे मी हजारो पेशंट जे पाहिले घरी पेटी देऊन म्हणा किंवा सगळ्यांचे ते तो पार्किन्सन्स मला वेगवेगळा जो मला दिसला त्यातून मला खरं तर जास्त पार्किन्सन समजला आणि त्या पातळीवरच मी ही माहिती सांगणार आहे. आता हे पार्किन्सोनिझम म्हणून असतं आणि त्याच्यामध्ये इथं डॉक्टर्स वगैरे पण बरेच आहेत त्यामुळे त्यांना माहिती असेल आणि त्याच्यामध्ये बरेच आजार येतात. म्हणजे हा मेंदूचा जो आजार आहे तर MS PSP नंतर डिजनरेटिव्ह न्यूरोसुप्रापाल्सी असे काही काही येतात आणि इडिओपॅथिक म्हणून जो असतो भाग किंवा ड्रग इंड्यूस असे वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत. त्यातला इडिओपॅथिक म्हणून जो असतो की ज्याला आपण पार्किन्सन डिसीज म्हणून ओळखतो तो या पार्किन्सोनिझम मध्ये 85% जवळजवळ लोकांना असतो आणि माझा अभ्यास आहे तो त्याच त्याच्यावर आहे. बाकीच्याची मला अशी खोलात माहिती नाहीये. त्यामुळे आता मी जे बोलणार आहे ते या इडिओपॅथिक पार्किन्सन्स डिसीज वर मी माहिती सांगणार आहे आणि त्याचाच माझा तो अभ्यास आहे. तर पार्किन्सन्स आजार जो आहे तर बेसिक म्हणजे काय की हा मेंदूचा आजार आहे सगळ्यांना माहिती आहे. सबस्टॅन्शिया नायग्रा म्हणून मेंदूमधला जो भाग असतो तर तिथं ज्या पेशी काही असतात तर ते डोपॅमिन नावाचं द्रव तयार करत असतात आणि हे रसायन तयार करणाऱ्या पेशी ज्यावेळेला मृत व्हायला लागतात, मृत होतात त्यावेळेला हा पार्किन्सनचा आजार होतो आणि हे 70% डॅमेज झाल्यानंतर ती लक्षणं त्या पार्किन्सन्सची दिसायला लागतात. आणि हे डोपॅमिन काय करत असतं तर तुमच्या हालचालीवर नियंत्रण करत असतं. आपल्याला आता लक्षात पण येत नाही की आपण हालचाली आपला मेंदू किती करतो या सहजपणे होत असतात. डोळ्याकडे माशी आली की ताबडतोब आपली पापणी हलते किंवा डास आला की आपण हात उचलतो आणि त्या डासावर मारतो. अशा ह्या सगळ्या कृती आपल्या होत असतात ज्या त्यावेळेला त्याला काय होत असतं की मेंदूला आधी संदेश जातो, मेंदू मग त्या अवयवाला सांगतो, मग ते अवयव करतो. एवढी मोठी प्रक्रिया ती खरी असते पण ती इतकी सहजपणे आयुष्यभर आपल्याला ह्या होत असतात त्यामुळे समजत नाहीत. पण हे डोपॅमिन कमी झाल्यामुळे आपल्याला मात्र या पार्किन्सन झालेल्या व्यक्तीला मात्र हे नियंत्रण त्यांचं कमी होतं. म्हणजे मेंदूकडून संदेश देणं तिथून पुन्हा मेंदूला जाणं त्यामुळे त्यांच्या हालचाली अतिशय हळू व्हायला लागतात किंवा कोऑर्डिनेशन नाही राहत हालचालीवर आणि त्याशिवाय काय होतं की त्यांना कंप किंवा ताठरपणा वगैरे अशी सगळी लक्षणं त्या ह्याच्यामध्ये दिसायला लागतात. म्हणजे तो पार्किन्सन 70% त्या पेशी डॅमेज झाल्यावर म्हणजे तोपर्यंत ती लक्षणं पण दिसत नाही. आज डॅमेज होणं चालू झालेलं असतं पण तरी सुद्धा आता हा जो पार्किन्सन्स आहे तर सर्वसामान्यांच्या दृष्टीने काय की बऱ्याच जणांना मी हे नाव पण ऐकलेलं नसतं. अगदी म्हणजे अक्षरशः मेडिकल साईडला गेलेल्या त्या वेगवेगळ्या काही काही लोकांना सुद्धा मला आश्चर्य वाटलं की त्यांनाही माहिती नसतं. तर अगदी सर्वसामान्य लोकांना पार्किन्सन्स माहिती असतोच असं नाहीये किंवा मग त्याच्या मिसकन्सेप्शन असतात. माहिती असणाऱ्यांना पण त्याच्याबद्दलच्या गैरसमजुती जास्त असतात. तर एक तर म्हणजे अल्झायमर म्हणजेच पार्किन्सन्स वाटतं. तो अल्झायमर म्हणजे तो विस्मृतीचा आजार आहे तर तो म्हणजे पार्किन्सन्स नाहीये. पार्किन्सनचे लोक अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा बुद्धी शाबूत असणारे असतात. म्हणजे काही लोकांना एक होऊ शकतो डिमेन्शिया काय अल्झायमर वगैरे पण पार्किन्सन्स म्हणजे तो आजार नाहीये. किंवा मग पॅरालिसिस म्हणजे पार्किन्सन्स असं काही काहींना बऱ्याच जणांना वाटतं. तर त्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे की पॅरालिसिसचं कसं आहे की स्ट्रोक आल्यानंतर एखाद्या अवयवावर परिणाम होतो आणि मग तो निकामी होतो. फिजिओथेरपीने वगैरे तो बरा करता येतो. पण पार्किन्सन्स मध्ये हात हालत असतात किंवा इतर अवयवांना प्रॉब्लेम आलेले असले तरी ते अवयव बिघडलेले नसतात किंवा त्यांच्यात काही बिघाड ते आहे झालेला नसतो की पॅरालिसिस मध्ये तो अवयव जसा निकामी होतो तसा हा झालेला नसतो.
आणखीन एक फार मोठं गैरसमजूत आहे, म्हणजे की ॲलोपॅथीची औषधं अजिबात घेऊ नये, कारण त्याचे दुष्परिणाम खूप असतात आणि त्यामुळे ॲलोपॅथीची औषधं घेऊ नयेत. आणि जेव्हा पार्किन्सन्सचा आजार निदान होतो, आता इथं सुद्धा आणखीन एक निदान होतं हे म्हणताना प्रॉब्लेम आहे, की निदान करण्यासाठी कुठलीही टेस्ट नाहीये. पार्किन्सनचं निदान करायला कुठलीच टेस्ट नाही. आपण ब्लड प्रेशर मोजतो, शुगर मोजतो, तसं पार्किन्सन्स झालाय हे समजायला आणि मोजायला काही नाहीये. बरेच जण म्हणतात, की एमआरआय केला होता आमचा वगैरे, पण तो एमआरआय असतो तो पार्किन्सन समजून घ्यायसाठी नसतो. तर पार्किन्सन्स शिवाय दुसरं काही मेंदूत नाहीये ना, हे कन्फर्म करण्यासाठी असतं. म्हणजे रिजेक्शन करत, म्हणजे हे नाही ते नाही ते नाही, म्हणजे मग पार्किन्सन शक्य आहे असं ते यासाठी एमआरआय केला जातो. आता माझ्या कडे आमच्याकडे एक प्रिस्क्रिप्शन शिवाय पार्किन्सनसाठी काहीही नाहीये. न्यूरोलॉजिस्टचं प्रिस्क्रिप्शन आम्ही एवढंच दाखवू शकतो, कुठलीच तपासणी किंवा काही त्याला नाहीये. त्यामुळे निदान करायचं तर ते लक्षणावरून निदान करायला लागतं. आता लक्षणावरून निदान करायला लागल्यामुळे म्हणजे तज्ञ व्यक्तीच ते करू शकणार आहे, न्यूरोलॉजिस्टच त्याच्यावर शिक्कामोर्तब करू शकतात. पण न्यूरोलॉजिस्टचं सुद्धा 5-10% निदान चुकू शकतं. कारण काय, की ही निदान करताना ही जी लक्षणं आहेत, ही अगदी मी लक्षणावर पुढे मी बोलणार आहे. सुरुवातीची जी कंप म्हणा, ताठरपणा, हळूवार सगळ्या हालचाली होतात. हे जे सगळं आहे ना, तर ते काय होतं, की इतर आजारांची पण ती लक्षणं असू शकतात. आता कंप तो रायटर्स क्रॅम्प म्हणतो ना, त्यामुळे सुद्धा कंप असू शकतो. मग तो पार्किन्सनचा आहे का रायटर्स क्रॅम्प आहे हे थोडंसं ओळखायला चुकू शकतं. बरेचसे त्याची जी लक्षणं आहेत पार्किन्सन्सची ती वृद्धत्वाची पण असतात आणि बऱ्याच वेळेला वृद्धांचा आजार असं म्हटलं जातं. आता बऱ्याच तरुण ह्याच्यात सुद्धा तो दिसतोय, पण नॉर्मली हा वृद्धांचा आजार म्हटलं जातं. तर वृद्धांना असणारी एक समस्या किंवा कंप काही काही वेळेला वृद्धत्वाने सुद्धा होतो किंवा त्याच्यात अशक्तपणा येणं हे सुद्धा वृद्धत्वाने होतं. थकवा येणं, तोल जाणं, ह्या सगळ्या गोष्टी वृद्धत्वाशी निगडीत असतात. त्यामुळे ते नेमकं त्याचं हे करणं हे कधीतरी चुकू शकतं. आणि निदान म्हणजे न्यूरोलॉजिस्टचं पण चुकू शकतं, पण खूप अनुभवातून त्यांना ते समजायला लागलेलं असतं. तर आमच्या आता पार्किन्सन सपोर्ट ग्रुपमध्ये आमची यादी असते. तर ते यादीत दरवर्षी अशी 4-5 माणसं तरी असतात, की त्यांनी 5-6 वर्ष पार्किन्सनची औषधं घेतलेली असतात आणि मग ते डॉक्टर म्हणतात, "नाही, नाही, तुमचा पार्किन्सन्स नाहीये हा." म्हणजे हे त्यांच्या डॉक्टरांना सुद्धा लक्षात आलेलं असतं नंतर, की नाही आपण पार्किन्सन्स समजलो, पण तसं नाहीये. पण मग ते हायसं वाटतं, आम्हालाही छान वाटतं, अरे यांचा पार्किन्सन्स नाहीये. पण ते ग्रुपमध्ये इतके रमतात, की ते म्हणतात, की आम्ही नसला पार्किन्सन्स तरी तुमच्या ग्रुपमध्ये राहणार. इथं सांगायचं एवढं हेच आहे, की निदान करणं हाच मुळात मोठा इथं एक हे आहे. म्हणजे काय म्हणतात समस्या म्हटलं तरी चालेल किंवा नंतर सुद्धा तो वाढ झाली तरी पार्किन्सन्स वाढलाय, की इतर काही झालंय, हे पण समजणं कसं कठीण असतं. आणि त्यामुळे काय होतं, की पार्किन्सनचं निदान हा सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो पहिला. आणि मुळातच बऱ्याच जणांच्याकडनं ऐकलेलं असतं, की पार्किन्सनच्या ॲलोपॅथीकडे जाऊ नका. त्यामुळे न्यूरोलॉजिस्टकडे जायचंच बरेच लोक टाळलेले असतात किंवा फॅमिली डॉक्टरनी सांगायला लागतं, की तुम्ही हे न्यूरोलॉजिस्टकडे जा, ही लक्षणं वाढतात. तर तसं काही सांगत नाहीत आणि किंवा सांगितलं तरी पेशंट जात नाहीत, कारण त्यांनी हे ऐकलेलं असतं, की ह्याचे साइड इफेक्ट्स फार असतात म्हणून. आणि यावेळेला आणि दुसरं काय होतं, की हे ज्यावेळेला डॉक्टरकडे न्यूरोलॉजिस्टकडे जातो त्यावेळेला ते पहिल्यांदा सांगतात, की हा कधीही बरा न होणारा आजार आहे आणि वाढत जाणारा आजार. म्हणजे हा सगळ्यात महत्वाचं पार्किन्सनचं लक्षण म्हणजे काय, तो बरा नाही होणार आणि वाढत जाणार. हे 2 गोष्टी आहेत आणि जेव्हा असं सांगितलं जातं, त्यावेळेला माणसाला खूप व्यक्तींना सगळ्या ज्यांना पार्किन्सन त्यांना खूप धक्का बसतो. घरच्या लोकांना आणि त्यांना पण. तर त्याच्याऐवजी त्याला जर जोड दिली, की हा बरा होणारा आजार नसला तरी त्या लक्षणावर नियंत्रण करता येतं. अशी जोड दिली, की हे निगेटिव्ह फिलिंग जे असतं ते थोडं कमी होऊ शकतं. त्यामुळे आमच्याकडे आलेल्यांना आम्ही आधी हे सांगतो, की बरा होणारा नाही खरं आहे, पण तुमची पहिली म्हणजे त्याच्या स्टेजेस असतात, की एकदमच पार्किन्सन झालाय आणि तो एकदम बेडरिडन माणूस झालाय 1-2 वर्षात असं नाही होत, की त्याच्या विविध स्टेजेस असतात, की पहिल्यांदा फक्त एका बाजूचेच हात हालायला लागतात. मग हळू दुसऱ्या बाजूचे हलतात. मग आणखीन शरीरात वेगवेगळ्या पुढचे टप्पे चालू होतात. तर हे सगळं ज्यावेळेला होतं, तर तो पहिला अर्ली स्टेज म्हणतात त्याला, जी पहिली सुरुवातची जी स्टेज आहे. तर ती आपण वेगवेगळ्या ह्या औषधोपचारांनी म्हणा किंवा इतर पूरक उपचारांनी पुढे नेऊ शकतो.
निदान म्हणजे की तो बरा होणारा नसला तरी तो त्याची जी सिव्हिअरिटी असते किंवा त्याच्यामुळे होणारा जो भरपूर त्रास असतो लक्षणांचा तो आपण पुढे पुढे निदान नेऊ शकतो. हे जर सुरुवातीला समजलं की थोडं माणसांना बरं वाटतं. आणि आता मला वाटतं की ही लक्षणं काय आहेत हे आपण आधी पाहू. लक्षणं भरपूर आहेत, पण मी सुरुवातीला सांगते की सगळ्या व्यक्तींना ही लक्षणं नसतात. म्हणजे साधारण 2-3 लक्षणं दिसली की न्यूरोलॉजिस्ट ते कन्फर्म करतात की हा पार्किन्सन्स आहे म्हणून. तर पहिला म्हणजे कंप. कंप असतो. त्यानंतर रिजिडिटी म्हणजे ताठरपणा येतो तुमच्या अवयवांना सगळ्या. आणि शिवाय म्हणजे स्लो अगदी म्हणजे तुमच्या हालचाली अगदी स्लो होतात. म्हणजे तुम्ही बटन तुम्हाला घालता येत नाही किंवा फाईन अशा ज्या हालचाली असतात ना, सुईत दोरा घालणं किंवा आपल्या फोडणीत मोहरी टाकणं, असं उचलून छोटं काही घेणं आणि ह्या तर त्या म्हणजे जमीन अशा होतात ह्यानं. लेस बुटाची बांधणं अशा दैनंदिन गरजेच्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा त्यांना हळूहळू व्हायला लागतात. म्हणजे हा एक हे जे पहिले किंवा गेट त्यांचं जे ढब असते शरीराची जी ठेवण असते ती थोडीशी लक्षात येते ताबडतोब की थोडे झुकल्यासारखे आणि चेहरा मास्क लाईक चेहरा होतो म्हणजे की भावनाविहीन असा चेहरा होतो. आणि हे सगळं त्याची साधारण प्राथमिक लक्षणं म्हणता येतील की तोल जातो वगैरे हे. पण अशी जरी लक्षणं असली तरी आपल्याला एक कंप हा जास्तीत जास्त लोकांच्यावर असलं तर काही लोकांना मात्र कंप नसतोच. पार्किन्सन्स असतो, पण कंप नसतो. तर मला हे कित्येक दिवसांनी मलाही समजलं, की अशी माणसं दिसल्यावर, की अरे कंप पण नसू शकतो. पण कंप असल्यावर त्या मानाने काय होतं, की माणूस लगेच न्यूरोलॉजिस्टकडे जातो आणि इतर अशी काही लक्षणं आहेत ना, की ती झाल्यानंतर हा पार्किन्सन्सचं निदान व्हायला 7-7, 8-8 वर्ष गेलेली आहेत लोकांना. ते न्यूरोलॉजिस्टकडे वेगवेगळे आणि न्यूरोलॉजिस्टमध्ये सुद्धा मतभेद होतात. की एक म्हणतो आहे, एक म्हणतो नाही. बरेच म्हणजे आता ही मी जी लक्षणं सांगणार आहे, तर त्यातली कुठली अगदी छोटी लक्षणं सुद्धा सुरुवात स्वरूपाची असू शकतात. आता लक्षणं मी ह्याची सांगते, की ही पहिली सुरुवातीची जी मी प्राथमिक लक्षणं सांगितली, त्याच्याबरोबर काय होतं, की आपण ताठरपणा म्हणतो ना, तो अवयवात कुठं ताठरपणा येईल, त्याच्यावर पण काय तुमच्या इतर आणखीन लक्षणं अवलंबून राहतात, की समजा तुमच्या तोंडामधल्या अवयवांना ताठरता आली, तर तुमच्या बोलण्यावर प्रॉब्लेम होतो किंवा घशामधून गिळताना प्रॉब्लेम होतो. मग बोलणं तुमचं नीट होऊ शकत नाही किंवा आतड्यामध्ये समजा आतल्या अवयवांना पण ताठरता येऊ शकते. त्यावेळेला ती ढकलण्याची प्रक्रिया नीट न झाल्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठ चा समस्या निर्माण होऊ शकते. आणि याच्यापेक्षा सुद्धा आणखीन बरीच किंवा लाळ गळणं, हे लाळ गळते ह्यांची. सारखी लाळ गळत राहते. आणि मग सारखा रुमाल ठेवायला लागतो तरी सुद्धा लाळ गळते. तर त्यावेळेला काय होतं, की लाळ आपण इतक्या वेळा गिळत असतो ना, आपण नॉर्मल शरीर आपलं काम करतो त्यावेळेला खरोखर आपल्या लक्षात येत नाही की किती किती गोष्टी ते आपल्याही नकळत करत असते. लाळ आपली आपोआप कितीदा तरी गिळली जात असते. आपोआप गिळली जात असते. पण ह्या लोकांचे काय होतात, ते अवयव ताठर झाल्यामुळे लाळ आत गिळली जाण्याची प्रक्रिया त्यांची होत नाही आणि ती न झाल्यामुळे मग ती लाळ बाहेर गळत राहते. अशा तऱ्हेची हे होतं. त्याच्यानंतर काय होतं, ट्रिमर्समुळे काय होतं, कॅलरीज तुमच्या खूप जातात. सारखे असे हात हालत राहतात. त्यामुळे मग वजन कमी होणं हा एक प्रकार यांच्यामध्ये खूप होतो. वजन कमी होतं. त्यानंतर त्यांचं अक्षर असं आधी सुंदर अक्षर असलेलं ते बारीक 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 मायक्रो त्याला म्हणजे अक्षर कमी होत जाणं हे एक त्यांचं हे होऊ शकतं. त्याच्यानंतर काय होतं की भास होतात. नंतर ब्लड प्रेशर लो होतं, निद्रानाश आणि नंतर याच्याबरोबर ऑन ऑफ म्हणतात. ऑन ऑफ होतं त्या ऑन ऑफ पिरियड त्यांचा असतो. ऑन पिरियड म्हणजे कसा, की औषधाचा परिणाम सुरू झाला, की तो माणूस अतिशय नॉर्मल असतो आणि औषधाचा परिणाम कमी झाला, की तो एकदम ऑफ होतो. त्याला ऑफ पिरियड म्हणतात आणि त्यावेळेला तो काहीच हालचाली करू शकत नाही. अगदी तो एकदम पुतळा होऊन जातो. त्याला कुठल्याही हालचाली करता येत नाही. मग त्याने गोळी घेतली. गोळीचा परिणाम सुरू झाला, की मग काय होतं, की लगेच त्याच्या परिणाम सुरू झाल्यावर हालचाली सुरू होतात. म्हणजे तुमच्या समोर असलेला माणूस तुम्ही पाहिलेला असतो हालचाली नीट करणारा आणि नंतर काहीच तो हालचाली करत नाही. तर त्यावेळेला काही वेळेला वाटतं हे सोंग करतात. म्हणजे असं घरच्यांना, आजूबाजूच्यांना सुद्धा असं होतं, वाटतं. हे अर्थात मी पहिल्यांदा सांगितलं तसं पुन्हा एकदा सांगते, की लक्षणं सगळ्यांना सगळी
नसतात. तर यावेळेला काय वाटतं की लोकांना हे नखरे करतात. म्हणजे आमच्याकडे असं एक उदाहरण पण आहे की ती सून सांगत होती, आमचे सासूबाई एरवी आपल्या नातेवाईक आले की तुरु चालत अगदी बाहेर येतात आणि माझी परवा घरचे आले तर ह्या कॉटवरून हालायला पण तयार नाही. अर्थात त्यांना समजावून सांगायला लागलं की नाही नाही, त्यांचा दोष नाहीये, तो त्यांचा ऑफ पिरियड सुरू झाला. म्हणजे मला सुद्धा सुरुवातीला आहे ना ऑन ऑफचा समस्या नसल्यामुळे एकांच्या मी घरी गेलेली होते घर भेटीला, तर ते किती वेळ बाहेरच येणार गृहस्थ आणि त्यांची वयस्क आजी मला मी म्हंटल की का बाबा हा माणूस येत नाही. त्यावेळेला त्यांची एवढी ओळख पण आमची नव्हती की आज जाऊन बघावं. आणि खूप वेळ बसल्यानंतर 15-20 मिनिटांनी तो माणूस बाहेर आला. त्यावेळेला मग त्यांनी मला सांगितलं की माझा ऑफ पिरियड, मला हालचाल करता येत नव्हती, गोळी घेतल्यावर मी बाहेर येऊ शकलो. म्हणजे त्यांना पायच उचलून टाकता येत नाही, इतके ते स्टिफ होऊन जातात. तर हे मला ही सगळी माणसं बघूनच समजलं. म्हणजे मलाही मी सांगते ना की हे पार्किन्सन समजत गेला त्यावेळेला ते पेशंट पाहिल्यामुळे मला हे वेगवेगळ्या समस्या ज्या फक्त पुस्तकात होत्या, ऐकलेल्या होत्या, त्या अगदी डोक्यात बसल्या पक्क्या, म्हणजे की हे लक्षण आहे म्हणून. नंतर डोळ्याचे प्रॉब्लेम सुरू होतात, नैराश्य येतं, अशा भरपूर म्हणजे त्यांची लक्षणांची मालिका आहे. मला वाटतं मी हे डिटेल आणखीन किती सांगेल तेवढं हेच आहे की ज्यांना खूप गरज आहे त्यांना मी आणखीन फोन वगैरे केला तर बोलू शकेल. तर याच्यामध्ये काय होतं की ही सुरुवात जी निदान मी म्हटलं ना की पार्किन्सन्स होणं, ही ह्यातल्या कुठल्याही लक्षणापासून होऊ शकते. कंप असला की आपल्याला ओळखायला सोपं असतं, पण बद्धकोष्ठ झालं तर कोण जाईल डॉक्टरकडे आणि त्याला कशाला वाटेल की पार्किन्सन्स आहे आपल्याला म्हणून. किती जणांना बद्धकोष्ठ होतो. त्यामुळे अशी काही काहींची सुरुवातच बद्धकोष्ठाने झालेली आहे. काही काहींची तोल जाणं ही सुरुवात त्यांना होतं, तोल जायला लागतो आणि कंप नसतो, काही नसतो. बरेच जण आहेत ना ते ऑर्थोपेडिक कडे गेल्यावर त्यांना लक्षात येतं की फ्रोझन शोल्डर असतं किंवा इतर काहीतरी झालेलं असतं आणि मग त्यावेळेला ते ऑर्थोपेडिक कडे जातात आणि ऑर्थोपेडिक पण सांगतो, अहो तुम्हाला न्यूरोलॉजिस्ट कडे जायला लागेल, तुम्हाला पार्किन्सनची लक्षणं मला वाटतायत. म्हणजे तो कित्येक दिवस त्यांना तो पार्किन्सन झालेला असतो, पण त्यांना म्हणजे आता ते समजलेलंच नसतं की आपल्याला हे न्यूरोलॉजिस्ट कडे जायला पाहिजे. आणि ते फ्रोझन शोल्डर पासून सुद्धा अनेकांची सुरुवात होते. त्यानंतर नैराश्यापासून सुरुवात होते. एक आमच्या ओळखीतल्या एकांच्या मी घरी गेलेले होते, तर त्यांची मुलगी अनेस्थेशियावाली होती आणि ती म्हणली की माझ्या आईला डिप्रेशन बरेच दिवस यायला लागलं होतं. अतिशय व्यवस्थित ती असणारी बाई आणि डिप्रेशन येते म्हटलं, तरी मला काही असं आम्ही सायकियाट्रिस्ट कडे नेलं वगैरे आणि म्हणे डॉक्टर मित्र माझा एकदा आला होता आणि रोजच्या बघण्यात त्या लोकांना बऱ्याच वेळेला हे लक्षात येत नाही. तर तो डॉक्टर मित्र मला म्हणला, म्हणे अगं हिला मला पार्किन्सनची लक्षणं वाटतायत, तिचं चालणं बघ आणि इतर गोष्टी बघ, हालचाली. आणि मग ती म्हणे, अरे हो, मी डॉक्टर असून माझ्या हे लक्षात आलं. म्हणजे नैराश्यापासून सुद्धा त्याची सुरुवात होऊ शकते. थोडक्यात काही एक पटवर्धन म्हणून आमच्याकडे होते, तर त्यांच्या डोळ्याच असा मोठा झाला होता, बाहेर आला. तर मग ते गेले डोळ्याच्या डॉक्टरकडे, ते म्हणले की नाही, तुम्हाला न्यूरोलॉजिस्ट कडे जा की पार्किन्सन्स मला वाटतोय तुम्हाला म्हणून. म्हणजे ही जी लक्षणं असतात ती कुठलीही लक्षणं पहिल्यांदा दिसू शकतात आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना 8-8, 10-10 वर्ष निदान व्हायला वेळ जातो. म्हणजे पार्किन्सन्स आहे हे समजायलाच आधी खूप वेळ जातो. आता पार्किन्सन्स आहे ह्याचं निदान झाल्यावर पहिल्यांदा अर्ली स्टेज असते त्यावेळेला आणि काहीच एवढं वाटत नाही. मग त्यानंतर लक्षणावर या नियंत्रणासाठी उपाय सुरू होतात की आता पार्किन्सनचं शिक्कामोर्तब झाले आणि मग त्यानंतर डॉक्टर जे औषधं देतात, तर ते डोपॅमिन आधी 60 सालापर्यंत त्याच्यावर औषधच नव्हतं. पार्किन्सन्सवर औषधच नव्हतं. मग त्यानंतर हे निघालं औषध की त्या डोपॅमिनची निर्मिती करणारं असं, तर ते सिंडोपा हे नाव, हे एक परिणामकारक औषध आणि ते जसं इन्शुलिन आपण बाहेरून देतो तसं ते तुम्हाला कार्बिडोपा, लिओडोपा म्हणून त्याच्यामध्ये 2 जे असतात, तर ते तुम्हाला मेंदूतले सिंडोपा आपल्या डोपामिनचं कार्य करतात आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा खूप सिंडोपा प्लस, सिंडोपा सीआर अशी वेगवेगळी त्याची हे आहे. त्याशिवाय अमेंट्रेल, पॅसिटेम अशा काही गोळ्या त्याच्यावर डॉक्टर्स देतात आणि अर्थात हे गोळ्या देताना सुद्धा न्यूरोलॉजिस्टना सुद्धा ट्रायल एररच करायला लागते. म्हणजे तुम्हाला ते देऊन बघतात आधी गोळ्या, मग त्याचा काही त्रास होतो का? काही लोकांना कुठल्या गोळ्यांचा त्रास होऊ शकतो आणि मग ते बघून मग त्यांना हळूहळू त्यांचं कॉम्बिनेशन ठरवायला लागतं. गोळ्या कुठल्या द्यायच्या याचं कॉम्बिनेशन या न्यूरोलॉजिस्टना ठरवायला लागतं. म्हणजे ते सुद्धा असं काही
एक ठराविक करतात. म्हणजे काही काही वेळेला लोक म्हणतात की अरे हा न्यूरोलॉजिस्टचा गुण नव्हता आला, आम्ही न्यूरोलॉजिस्ट बदलला आणि गुण आला. तर असं काही नसतं. प्रत्येक न्यूरोलॉजिस्टला ट्रायल अँड एररच करावं लागतं. एक मिनिट, तुम्ही जाऊ नका. एकच मिनिट, मी आमच्या त्या केअरटेकरला सांगते. कोणी आलं तर ठीक आहे. कारण काय होतं, मी हे करताना कोणी सारखे आले तर पुन्हा मला पंचायत होईल म्हणून सांगते. सॉरी मी डिस्टर्ब केलं. तर या गोळ्यांचं सुद्धा काय असतं की त्यांना ठरवायला लागतं. आणि दुसरं, आपण काही पूरक उपचार त्याच्यावर करू शकतो, पण पहिल्यांदा न्यूरोलॉजिस्ट कडे जाणं आणि ॲलोपॅथीची औषधं घेणं हे अगदी केलं पाहिजे. म्हणजे की त्यांनी म्हणतात की जे साईड इफेक्ट्स होतात ते होतात, साईड इफेक्ट्स नाही असं नाही, पण ब्लड प्रेशरच्या गोळ्याचे होतात, डायबेटीसच्या कुठल्याही गोळी आपण जर गुगलवर पाहायला गेलं तर साईड इफेक्ट्स भरपूर सांगितलेले असतात. त्याच्यात आपण पडूच नाही, आणि ते सगळे काही आपल्याला होणार नसतात. म्हणजे बऱ्याच जणांना आता भास होतो काही ना साईड इफेक्ट म्हणून, पण माझ्या नवऱ्याला आता 22 वर्ष पार्किन्सन्स आहे, भास कधीही झाला नाहीये. म्हणजे ज्या गोळ्याने इतरांना भास होतो त्या गोळ्या हे घेतात, पण ह्यांना भास होत नाही. त्यामुळे अशी भीती बाळगून गोळ्या घेऊ नयेत. म्हणजे आमच्याकडे आलेले सायकियाट्रिस्ट वगैरे बरेचसे सांगतात की तुम्ही गोळ्या घेताना ज्या आनंदाने मनापासून घेतल्या ना, तर त्याचं तुम्हाला गुण येतो, आणि उलट साईड इफेक्ट त्याचे जे दिसतात ते दिसत व्हायची समस्या तुमची कमी होते, असं सायकियाट्रिस्टने आमच्याकडे एकदा सांगितलेलं होतं. आता याच्यामध्ये ज्यावेळेला हा पार्किन्सन्स वाढत जातो, तर त्यावेळेला वाढत जातो म्हणजे काय होतं की त्याची जी पुढची अवस्था येते, खूप पुढची अवस्था आली किंवा त्याला ऑपरेशनचा पण पर्याय आहे, त्याच्यावर शस्त्रक्रियेचा पर्याय आहे. आणि आपल्याला पार्किन्सन्स म्हटल्यावर एक डोळ्यासमोर असतं उदाहरण, म्हणजे की पु ल देशपांडे माहिती असतात. त्यांचं ऑपरेशन झालेलं होतं आणि ते अमेरिकेत जाऊन त्यांनी केलं होतं, पण त्यांनी काही फरक पडला नाही वगैरे, अशा काही गोष्टी डोक्यात असतात. त्याला काळ खूप लोटलेला आहे, त्याच्यामधनं खूप सुधारणा झालेल्या आहे. त्यावेळेचे ऑपरेशन बदलून दुसरी ऑपरेशन्स आलेली आहेत. म्हणजे त्यामुळे पहिल्यांदा थॅलिमोटॉमी आणि पॅलिडोटॉमी म्हणून अशा 2 ऑपरेशन्स होती. ते ऑपरेशन्स जे असायच्या, शस्त्रक्रिया असायच्या पार्किन्सन्सवर, तर त्या म्हणजे त्याचा जो भाग आहे तो मेंदूतल्या काही भागावर त्या हे करायचं, तर आजूबाजूच्या भागाला धोका निर्माण होऊ शकायचा, की किंवा ते ऑपरेशन करताना नीट झालं नाही, आणि मेंदू तर इतका आपला गुंतागुंतीचं हे आहे, हे कुठल्या ह्याला जातील, तर त्यातल्या शेजारच्या छोट्याशा ह्याला जरी धक्का लागला तर वेगळं कुठं पॅरालिसिस होणं किंवा बोलण्यावर परिणाम होणं असं काही होऊ शकायचं. पण तरी सुद्धा त्यातले तज्ञ होते. म्हणजे की आता समजा ट्रिमर्स थांबायचे, तर डाव्या बाजूला तुमच्या ट्रिमर्स असतील तर उजव्या बाजूला ते करायला लागायचं, आणि मग काही दिवसांनी उजव्या बाजूला असेल तर डाव्या बाजूला, म्हणजे 2दा ते ऑपरेशन करायचं. त्या मानाने ते स्वस्त होतं, पण धोकादायक होतं, रिस्क होती त्याच्यात. आणि तो डॉक्टर तेवढा तज्ञ नसला तर त्याचे प्रॉब्लेम यायचे. पण आमच्याकडे सुद्धा आता काही ते ऑपरेशन्स करून त्यातनं बाहेर आलेले लोक आहेत. आणि पण ते आता काय झाले, ह्या कालबाह्य थोड्या झालेल्या आहेत. आणि आता नवीन ती सर्जरी आली आहे, ती डीप ब्रेन स्टिम्युलेशन, म्हणजे डीबीएस नावाची सर्जरी आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये धोका काहीच नाहीये. तर ती एक प्रोसिजर म्हटलं तरी चालेल. तर त्याला काय केलं जातं की आपल्या पेसमेकर बसवतात तसं इथं बसवलेलं असतं, छातीकडे बसवतात, आणि त्याच्यातनं एक वायर घेऊन, रॉड घेऊन ते मेंदूच्या ठराविक भागात ती नेली जाते. आणि मग त्याच्या अगदी बारीक त्याचा जे टोक असतो त्यामुळे त्याच्यात म्हणजे हे तुमची जी डोपॅमिन निर्माण करणारी हे असते ना, तिथं त्यांना ऍक्टिव्हेट केलं जातं. तर ह्या ऑपरेशनमुळे काय होतं की तुमच्या गोळ्या कमी होतात. म्हणजे काय हे ऑपरेशन करायचं की नाही हे न्यूरोलॉजिस्ट ठरवतात. आपण नाही ठरवू शकत की तुमच्या लक्षणावरून, म्हणजे ज्यांना सिंडोपा लागू पडते किंवा ज्यांना मोटर सिम्पटम जास्त आहेत तर त्यांनाच ते लागू पडतो औषध, म्हणजे ऑपरेशन त्यांनाच ते उपयोगी होतं. आणि त्याच्यामुळे नॉन मोटर सिम्पटम्स ह्याच्यामध्ये जे आहेत, मी शेवटी जे सांगते ना, सुरुवातीला जे सांगितलंय की कंप आणि ताठरता आणि हे सगळे मोटर सिम्पटम्स होते, म्हणजे हालचालीवर नियंत्रण करणारे. आणि नंतर जे नैराश्य, निद्रानाश वगैरे हे सांगितलं, हे सगळे नॉन मोटर सिम्पटम्स. हे नॉन मोटर सिम्पटम्स त्यांनी बरे होत नाहीत, फक्त मोटर सिम्पटम्सवरच ह्या ऑपरेशनचा उपयोग होतो. आणि मुख्यतः काय होतं की हे केव्हा करतात की तुमच्या गोळ्या तुम्हाला
गोळ्यांचा तुम्हाला आता काही गुणच येत नाहीये. आणि एकची गोळी 8-10 पर्यंत गोळ्या गेल्यात सिंडोपाच्या आणि इतर गोळ्या. आणि मग तरी सुद्धा तुम्हाला त्याचा काही उपयोग होत नाही. त्यावेळेला हे ऑपरेशन करायला शक्यतो डॉक्टर सांगतात आणि न्यूरोलॉजिस्ट हे ठरवतो आधी. तो म्हणतो की हा पेशंट ऑपरेशनला योग्य आहे आणि त्यानंतरच मग न्यूरोसर्जन ते ऑपरेशन करतात. आता आमच्याकडेच म्हणजे आता पुण्यात सुद्धा इतके दिवस मुंबईला जावं लागायचं. हैदराबाद, मुंबई, अहमदाबाद असे लोक जायचे. पण आता पुण्यात सुद्धा दीनानाथ हॉस्पिटलमध्ये हे ऑपरेशन सुरू झालेले आहे आणि आमच्याकडच्या 4-5 लोकांनी तरी हे इथं पुण्यात केलेलं आहे. त्याच्या आधी मुंबईला जवळजवळ 15-20 लोकांनी म्हणजे माझ्या पाहण्यात बरेच जण असे ऑपरेशन झालेले आहे. काही लोकांना त्याचा खूप उपयोग झालेला आहे आणि त्यांच्या मुख्यतः गोळ्या कमी झाल्यामुळे गोळ्यांचे साईड इफेक्ट्स कमी होतात आणि लहान वयात ज्यांना पार्किन्सन झालेला असतो त्यांना हे खूप उपयोगी पडतं. पण 70च्या पुढे साधारण हे करू नये असं डॉक्टरांना वाटतं. तुमचं तब्येत खूप छान असली तर 70च्या पुढे ते चालतं, पण 70च्या पुढे एवढं तब्येत तेवढी चांगली राहू शकत नाही. त्यामुळे नको असं सांगतात. आणि लोकांना काय वाटतं की आता तुम्ही फक्त ते ऑपरेशन केलं आणि नंतर तुमचं काम सुरू होतं ते आफ्टर केअरचं सुरू होतं. ती जर नीट झाली नाही, तुम्ही जर ती व्यक्ती ती नैराश्यात गेली तर त्या नैराश्याने सगळं होऊ शकतं. त्याला ऑपरेशन काहीच करू शकत नाही. ऑपरेशन झाले आणि तुम्ही नैराश्याकडे ते जाण्याचं त्याचं जपलं नाही त्या पेशंटचं, तर तो पुन्हा बेड रिडन अगदी होऊ शकतो. म्हणजे असं हे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे डीबीएस सर्जरी चांगली असली तरी खूप महाग आहे. म्हणजे आत्ताच 15-16 लाखापर्यंत त्याचा खर्च आहे. त्यामुळे सगळ्यांना ती परवडणारी नाहीये. पण त्याच्यात हे असं आहे की समजा एखाद्याला काय होतं की एखादी केस 2 केस आमच्याकडे अशा झाल्या की त्यांना इन्फेक्शन होतं. म्हणजे काही लोकांना जे पेसमेकर बसवलेला असतो किंवा तिथं सुद्धा त्या वरती जिथं रॉड असतो तर त्यावेळेला ते सगळं काढून पण टाकता येतं. म्हणजे धोका नाहीये. ते बसवलेलं जे आहे ना ते काढून टाकता येतं. म्हणजे ऑपरेशनमुळे तुमच्या मेंदूला काही धोका पोचलेला नसतो आणि त्याच्यातून तुम्ही बाहेर काढू शकता. हा एक ह्याचा फायदा आहे. आता इथं सगळ्यात मला महत्वाचं सांगायचंय की ही सगळी औषधोपचार आहेत, सगळं आहे. पण पार्किन्सन झाल्यावर आधी काय होतं की पार्किन्सन्स बद्दलचं अज्ञान असतं, माहिती नसतं आणि त्या अज्ञानातून तुम्हाला भीती निर्माण होते आणि भीती निर्माण झाली की तुम्ही चुकीच्या मार्गाने जायला लागता. काय होतं की डॉक्टर सांगतात की हा बरा न होणारा आजार आहे, कधीही बरा न होणारा आजार आहे आणि वाढत जाणारा आजार आहे. पण याच वेळेला पर्यायी उपचारवाले अनेक जण सांगतात की आम्ही तुमचा पार्किन्सन बरा करतो. मग पेशंटला आम्ही तुमचा पार्किन्सन बरा करतो म्हणणारे लोक बरे वाटायला लागतात आणि मग ते त्याच्याकडे जायला लागतात आणि ते खूप तुम्हाला पटवतात की कसं ॲलोपॅथीची औषधं घ्यायची नाही, त्याने कसा वाईट परिणाम होतो वगैरे हे असं ते सांगत राहतात. आता इतरांचं कशाला, आम्ही पण हे केलेले. आम्हाला पहिल्यांदा असं ज्यांच्याकडनं पार्किन्सन झाला होता तर त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही त्या ॲलोपॅथीच्या नादाला लागू नका बरं का. भीक नको कुत्र्यावर असं होतं. आमच्या वडिलांची खूप वाईट परिस्थिती झाली त्या औषधामुळे आणि तुम्ही अजिबात घेऊ नका. आम्हाला ते पटलं आणि आम्ही न्यूरोलॉजिस्टकडे गेलो होतो. त्यांनी सांगितलं होतं की तुमची खूप अर्ली स्टेज आहे. आमच्या फॅमिली डॉक्टरनी लगेचच जायला सांगितलं होतं आणि खूप अर्ली स्टेज असल्यामुळे आम्ही म्हटलं की इतक्यात त्या गोळ्या आपल्या तुम्हाला नको सुरू करायला आणि तुम्ही 2-3 महिन्यांनी पुन्हा या लक्षणं वाढली असं वाटलं तर. तर ती अर्ली स्टेज आमच्याच मनाने आम्ही 6 वर्षापर्यंत जवळ-जवळ वाढवली. कारण तोपर्यंत आम्हाला हे असं चुकीचं सांगणारे भेटले. मॅडम ठीक चाललंय ना? फार घाई होत नाहीये ना? तर आम्हाला म्हणजे आणि दुसरं म्हणजे सगळ्यात आम्हाला असं झालं की एक आम्हाला ॲलोपॅथीचेच डॉक्टर भेटले. तर ते ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी आम्हाला इतकं पटवून दिलं की तुम्ही ॲलोपॅथीची औषधं कशी घेऊ नका आणि आम्हाला ते पटलं आणि त्यांनी आम्हाला ॲक्युपंक्चर जवळ-जवळ आम्ही हे 2 वर्ष ॲक्युपंक्चर घेत होते आणि 2-3 लाखाच्या वर आम्ही त्याचा खर्च केला असेल. आणि मग ह्याच्यामध्ये किती म्हणजे हे असतं ॲक्युप्रेशर म्हणा किंवा इतर जे सगळं आपल्याला जे माहिती आहे. आता फ्लॉवर रेमेडी सुद्धा आहे. पण आपण फ्लॉवर रेमेडी काय करतो पूरक म्हणून घ्या म्हणतो. असं नाही म्हणत की फ्लॉवर रेमेडीने आम्ही पार्किन्सन बरा करू.
असं आपण कधी सांगत नाही. पण बऱ्याच असे लोक असतात की जे खरोखरच त्यांचा त्याच्यावर अभ्यास नसतो किंवा आयुर्वेद आणि होमिओपॅथी सुद्धा बरेच जण खूप दिवस घेत बसतात. त्यांचाही उपयोग होतो, पण तो पूरक म्हणून होतो. पण तुम्हाला कधीतरी ॲलोपॅथीला जावंच लागतं. आणि ते आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी देणारे खूप त्यातले तज्ञ नसतात आणि ते मग पंचकर्म करायला सांगतात वगैरे. हे आम्ही सगळं केलेलं आहे. म्हणजे त्या सुजोगच्या आपल्या हे चिकटवणं, आपल्याला विविध त्या धान्य चिकटवणं आणि हे करणं वगैरे, हे सगळं केलेलं आहे. आणि त्याच्यात पुन्हा वैदू जे असतात ते सुद्धा येतात. आणि वैदूंच्या बाबतीत काय आहे की सगळे तुम्हाला इतर सुद्धा आजारांसाठी माहिती असेल की जिथं गर्दीची ठिकाणं असतात तिथं रिक्षावाले किंवा कोणी भेटणारे ते म्हणतात, अहो तुमचा हात हालताना दिसतो, आमचे एक वैद्य आहेत ते आमच्या ओळखीचे आहेत, त्यांनी दुसऱ्याला बरं केलं. मग आपण तिथं जातो आणि त्यांचं आयुर्वेदाच्या दुकानांच्या मध्ये पण संधान असतं काही काही. आणि तिथून ते म्हणतात, मी काहीच पैसे घेत नाही, तुम्हाला मी औषधं सांगतो, माझ्या बरोबर चला, त्या दुकानातनं मी घेतो. आणि मग 30-40 हजाराची जवळजवळ औषधं. आणि यांनी पण हे केलेलं आहे. आणि त्यावेळेला मी नोकरीत होते आणि यांना पटायचं नाही की सगळे आपले उपाय करून बघू असं वाटायचं. मग बरेचसे उपाय मी स्वतःवर करून बघितलेले आहेत. ते ॲक्युपंक्चर असू दे, ॲक्युप्रेशर असू दे. तर त्याच्यातून म्हणजे काय होतं की पार्किन्सन्स तुमचं बरा होणं हे होणं शक्यच नसतं. पण ज्यावेळेला आम्ही प्रथम आम्हाला आम्ही 6 वर्ष जवळ-जवळ हे असं काही-काही करत राहिलो. आणि मग आमच्या ओळखीचे एक न्यूरोसर्जन आहेत सह्याद्रीमध्ये, ते आले आणि म्हणले, "काका हे आता सुद्धा मी ड्युट्यांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे आणि तुम्ही तिथं जायचंय." आणि त्यानंतर आमचं हे औषधं सुरू झाली 6 वर्षांनी. आणि नंतर मग आम्हाला हे पार्किन्सन सपोर्ट ग्रुप मधुसूदन शेंडे आणि शरदचंद्र पटवर्धन हे दोघं जण चालवत होते. आणि शेंडेना स्वतःला पार्किन्सन होता. आम्ही भेटलो त्यावेळेस 17 वर्ष झाली होती. आणि पटवर्धन यांच्या मिसेसला होता. त्या दोघांनाही ते पार्किन्सन असून सुद्धा आम्ही त्यांना पाहिल्यावर पाहिलं की अरे यांना साईड इफेक्ट नाही आहे, व्यवस्थित आहे आणि इतकी वर्ष औषधं घेतायत. आणि मग आम्हाला त्याची खात्री पटली. आणि ती खात्री पटली त्याबरोबर त्यांच्याकडे. आणि आणखीन एक काय झालं होतं आमच्या बाबतीत की मी पहिल्यांदाच एक मराठी लेख वाचला पार्किन्सनवरचा. तर त्याच्यात ह्या शेवटच्या अवस्थेचं इतकं वर्णन केलं होतं त्यांनी की ते व्हीलचेअरवर आहे, त्यांची नाळ गळतीये, अतिशय दयनीय अवस्था झालीये वगैरे असं सांगितलेलं होतं. तर त्यामुळे मला इतका धसका बसला होता की काही वाचायचंच नाही आपण, असं झालं होतं. आणि मला तो न्यूरोसर्जन आला, म्हणले, "काकू तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही असं कसं तुम्ही न वाचता त्याच्यावर कसं तुम्हाला काही माहिती नाहीये?" अशी म्हणजे. आणि आता मला आश्चर्य वाटतं की मी एवढं आता लेक्चर देतेय, पण मला 0 नॉलेज होतं. म्हणजे ज्यावेळेला आहे ना पार्किन्सन आम्ही 6 वर्ष हे चुकीचे उद्योग केले त्यावेळेला 0 नॉलेज होतं. फक्त हे डोपॅमिन कमी होतं वगैरे इतपतच माहिती होतं. पण त्यामुळे मला असं वाटलं की अरे आपल्याला पार्किन्सन साक्षरता ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण ती माहिती नसल्यामुळे सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात. अज्ञान, मग भीती, आणि भीतीतून मग कुठंतरी नको त्या ठिकाणी जाणं. आता त्याच्यामध्ये पहा, योगासनं किंवा आपलं मेडिटेशन, प्राणायाम हे पण आम्ही करत होतो. पण ते त्यांनी उपयोग होतो हे आता आम्हाला म्हणजे आम्ही पूरक पर्यायी उपचार म्हणजे केले. त्यातलं आत्ता जे आमचं शिल्लक राहिलेलं आहे ते प्राणायाम, मेडिटेशन आणि योगासन. कारण याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तऱ्हेचा व्यायाम, मग तुम्ही चाला, फिजिओथेरपी, तर स्ट्रेचिंगचे व्यायाम गरजेचेच असतात. कारण तुमचे अवयव ताठर झालेले असतात ना या पार्किन्सन्समध्ये. तर त्यामुळे म्हणजे मी आता हे पूरक उपचाराकडे सगळ्या येतेय बरं का हळूहळू. तर ताठर झालेले असतात अवयव. तर आणि ते त्यांना काय होतं की आपण साधी मांडी घालून बसलो खूप वेळ तर बघा आपल्याला हालचाल करता येत नाही. आणि मग ह्या लोकांना ताठर झाल्यामुळे ते हालचाल करत नाहीत. मग यूज नाही तर लूज तसं होतं त्यांचं की न वापरल्यामुळे ते आणखीन जास्त ताठर व्हायला लागतात. आणि मग समस्या सगळ्या सुरू होतात. बेडरिडन तुम्ही लवकर होता. त्यामुळे कंपल्सरी फिजिओथेरपी किंवा योगासनं किंवा काही ना काही व्यायाम तुमचा, म्हणजे शरीराला हालचाली पाहिजेत. म्हणजे प्रत्येक अवयव शरीराचा हल्ला गेला पाहिजे. म्हणजे बोटं असू दे, मूठ असू दे, हात, पाय सगळंच म्हणजे तुमचं ज्यावेळेला तुम्ही हलवत राहाल तर त्यावेळेला काय होतं की तुमची जी रिजिडिटी आहे तर ती कमी होते, नाहीतर ती वाढतच जाते. आणि बरेच जण काय करतात घरचे लोक सुद्धा, अरे ह्यांना जमत नाही सगळं हातात आणून देतात. किंवा तुम्हाला बटणं घालायला वेळ लागतो, थांबा थांबा मी घालून देते. तर हे असं अजिबात न करता जितकं होईल तेवढं त्यांचं त्यांना करू देणं. सावकाश होतं त्यांचं, खूप वेळ लागतो. पण ते करू द्यायला पाहिजे त्यांचं त्यांना. हे महत्वाचं आहे.
म्हणजे आमच्याकडे आहे ना आधी किती हे म्हणजे इतके फास्ट होते ना, तर ह्यांच्या ऑफिसमध्ये वर्कर्स म्हणायचे की साहेब तुमच्याबरोबर चालताना आम्हाला दमायला होतं. इतके ते फास्ट चालायचे. तर ते पार्किन्सन्समुळे एकदमच हा स्लोनेस आला सगळ्याच ह्याच्यामध्ये. तर हे महत्वाचं म्हणजे सगळ्यात आधी काय असतं की हे सगळं स्वीकारणं. आणि आमचं आता हे पार्किन्सन सपोर्ट ग्रुपचंच ध्येयवाक्यच असं आहे की पार्किन्सनसह आनंदी राहूया. आणि ह्याच्यात मी म्हटलं ना की त्याच्याबद्दलचं ज्ञान पाहिजे हे अतिशय महत्वाचं आहे. कारण हे जितके वेगवेगळे जे लक्षणं मी सांगितली, ती लक्षणं वाढत जातात त्याच्याबद्दलची नीट माहिती पण पाहिजे. आता ही माहिती सगळी आणि करणं हे मोठं काम असतं म्हणजे आम्ही त्याला शुभंकर म्हणतो म्हणजे केअरटेकर. आम्ही पेशंटला शुभार्थी म्हणतो आणि केअरटेकरला शुभंकर म्हणतो. तर शुभंकर हा त्याचं काम म्हणजे पार्किन्सन घरात कोणाला होईल त्याची पत्नी असेल किंवा पती असेल, मुलं असतील, कोण असतील, त्यांचं काम म्हणजे खूप महत्वाचं. म्हणजे हा शुभंकर हा अगदी बिन्नीचा शिलेदार म्हणायला हरकत नाही. त्याच्यावर सगळी जबाबदारी येते कारण आपण न्यूरोलॉजिस्टकडे जाणार असतो ज्यावेळेला, त्यावेळेला निरीक्षण सारखं ह्यांच्यावर करणं की कुठली लक्षणं वाढतायत, कुठली दिसतायत का? म्हणजे बारीक सारीक गोष्टी सुद्धा तुम्ही त्याची टिपणं करून ठेवून ज्यावेळेला न्यूरोलॉजिस्टकडे जाता त्यावेळेला ती सांगायला लागतात. कारण न्यूरोलॉजिस्टकडे तुम्ही एक 5-10 मिनिटच असणार ते पाहणार त्यावेळेला. त्यावेळेला ती लक्षणं आता ऑन ऑफची समस्या आहे. तुम्ही ऑन पिरियड असला तर त्यांना ते चांगलेच दिसणार आहे. त्यांचं ऑफ पिरियड आहे का त्यांना माहितीच नसणार आहे. किंवा इतर सुद्धा अशी बऱ्याच गोष्टी असतात की ज्या गोळी घेतल्यावर त्यांच्या थांबलेल्या असतात औषधानंतर. तर त्यामुळे तुम्ही काय काय होतं हे निरीक्षण रोजच्या रोज त्यांचं करून डॉक्टरांना सांगायला लागतं. आता नैराश्य सुद्धा सगळ्यात महत्वाचं जे मी मगाशी लक्षण सांगितलं होतं ना, आपण नैराश्य आजार आल्यामुळे होतो म्हणजे किंवा आपल्या मनाने आपण ते नैराश्य येतं. मनाला नैराश्य येतो मनाच्या पातळीवर. पण इथं तसं नाहीये. इथं शारीरिक पातळीवरच ते डोपॅमिन कमी झालेलं असतं आणि त्यामुळे म्हणजे आपण केमिकल लोचा जो म्हणतो तसं नैराश्य येतं. त्यामुळे पार्किन्सन ते ड्युटे जे न्यूरोलॉजिस्ट आहेत ते तर म्हणजे आमचे एक पुस्तक पार्किन्सन ची मैत्रीपूर्ण लढत त्याची त्यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्याच्यात अगदी लिहिलेलं आहे की मी तुम्हाला कळकळीने अगदी सांगतो की तुमच्या नैराश्याला जपा. म्हणजे ते नैराश्य टपूनच बसलेलं असतं की जरा काही झालं की ते एकदा शिरकाव त्याचा झाला की त्याला बाहेर काढणं कठीण होतं. आणि दुसरं एक आहे की ह्या सायकियाट्रिस्टच्या ज्या गोळ्या असतात ना, ते पार्किन्सन वाढवणारे असतात. त्यामुळे ते औषधं घेणं सुद्धा एकीकडे पार्किन्सन तरी वाढतो नाही तर तुमचा मानसिक आजार वाढतो. तर त्यामुळे ते सुद्धा न्यूरोलॉजिस्ट आणि सायकियाट्रिस्ट यांच्या सल्ल्याने घ्यायला पाहिजे. म्हणजे ही सायकियाट्रिस्टची औषधं सुद्धा. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी ह्या ज्ञान मी जे म्हणते ना पार्किन्सन साक्षरता जी पाहिजे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी माहिती पाहिजे. काही काही जण डायरेक्ट एखाद्या सायकियाट्रिस्टकडे जातात असं काही लक्षण दिसलं की आणि त्यांना फारसं हे माहिती नसलं की काय होतं की ते पार्किन्सनच्या गोळ्या बंद करतात कारण त्या पार्किन्सनच्या गोळ्यांनी वाढले असं काही काहींच्या बाबतीत झालेलं आहे की मग त्यामुळे त्यांच्या गोळ्याच बंद केल्यावर ते एकदम ताठर होऊन जातात. तर त्यामुळे न्यूरोलॉजिस्टच्या सल्ल्यानेच म्हणजे तो तुमचा एक मुख्य असेल आणि तो सांगेल त्याच्या प्रमाणे मग इतरकडे जाणं. त्यांनी सांगितलं की ऑर्थोपेडिक्सकडे जा, त्यांनी सांगितलं सायकियाट्रिस्टकडे जा. तर ती त्यांच्या सल्ल्याने हे करणं हे महत्वाचं असतं. आणि त्यामुळे कुठली औषधं पार्किन्सनच्या औषधाबरोबर मॅच होतात हे पण आपल्याला माहिती नसतं. ते न्यूरोलॉजिस्टला माहित कडूनच समजून घ्यायला लागतं. ते चक्कर आल्यावर आपण स्टेमिस्टिन सरळ सहजपणे घेतो. आणि तर ते आम्हाला कोठारी डॉक्टर ज्यावेळेला व्याख्यान द्यायला आले त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं समजलं की स्टेमिस्टिल द्यायचं नाही. म्हणजे थोडक्यात काही काही औषधं थोडी तुमची थरथर वाढवणारी आणि किंवा पार्किन्सनची लक्षणं आणखीन वाढवणारी असू शकतात. तर त्यामुळे ही जी साधी आपल्या रोजच्या जगण्यातली औषधं असतात ती सुद्धा तुम्ही शक्यतो पार्किन्सनच्या न्यूरोलॉजिस्टच्या सल्ल्यानेच घेणं हे महत्वाचं असतं. आता ह्या गिन्नीच्या शिलेदाराला शुभंकराला आणखीन काय काय म्हणजे करायला लागतं त्या निरीक्षण म्हणजे त्यामुळे त्याला नैराश्य थोडं दिसायला लागलं की ताबडतोब न्यूरोलॉजिस्टला तेही सांगायला लागतं. किंवा खाताना आहे ना जर ठसकाला आपल्याला वाटतं की ठसका काय आपल्याला लागतो ना काहीतरी तिखट असेल वगैरे आपण काही सांगत नाही तर जे काही तुमच्या रोजच्या जगण्यापेक्षा वेगळं त्यांना दिसलं की ते प्रत्येक गोष्ट तुम्ही न्यूरोलॉजिस्टला सांगायला पाहिजे. कारण ती पार्किन्सनशी संबंधित असू शकते. नसते सुद्धा आणि असते सुद्धा. पण तुम्ही ते सांगितल्यावर ते न्यूरोलॉजिस्ट ठरवू शकतात की ही खरंच पार्किन्सनची मुळे झालेलं आहे का हे किंवा हे लक्षण त्याचं आहे का. तर आता आणखीन काही काही गोष्टी पहा मी सांगते की माहिती पाहिजे. आम्ही तर
इतकी व्याख्यानं न्यूरोलॉजिस्टची ठेवलेली आहे. मी तुम्हाला जे युट्यूब चॅनल पाठवलंय ना, तर त्याच्यावर ही सगळी आमची व्याख्यानं आहेत. म्हणजे न्यूरोलॉजिस्टची व्याख्यानं आहेत किंवा आमच्या पेशंटची आहेत आणि सायकियाट्रिस्टची आहेत, फिजिओथेरपिस्टची आहेत, अशी सगळी व्याख्यानं आमची त्या युट्यूब चॅनलवर आहे. ते युट्यूब चॅनलवर पुढे मी येणार आहे. पण म्हणजे ती तुम्हाला तिथं म्हणजे आता सुद्धा कोणी झालं की आम्ही ताबडतोब त्यांना ती पाठवतो. तर आता मला आणखीन एक सांगायचं होतं की ठसका लागणं, आता मी जे बोलले, तर ठसका हा मॅडम माझ्याकडून काही आहे का प्रॉब्लेम? माझ्याकडून काही प्रॉब्लेम नाही ना प्लीज. तर आता पहा की ठसका लागल्यावर आपण काय करतो, म्हणजे मी काय ह्याच्यावर उपाय छोटे छोटे सुद्धा घरातल्या घरात करणं अपेक्षित आहे किंवा ते तुम्हाला माहिती हवं. तर ठसका लागल्यावर आपण म्हणतो की वर बघ सासू आली वगैरे, हे आपण कायम म्हणतो. तर यांना ठसका का लागतो, तर त्यांची तोंडातले हे सगळे साठर झालेले असतात आणि श्वासनलिका आणि अन्ननलिकेमध्ये जो पडदा असतो ना हलणारा, तर त्याची प्रक्रिया पण मग थोडी हे होते. त्यामुळे तो श्वासनलिकेवर कडे जाणं आणि अन्ननलिकेकडे ती प्रक्रिया नीट नसल्यामुळे अन्नकण तुमचे श्वासनलिकेत जातात. छोटे छोटे अगदी अक्षरशः मध्ये परवा तर आहे ना, अक्षरशः खोबऱ्याचं असं एक एवढासा छोटा अडकलेला होता तुकडा. तर त्यावेळेला जेव्हा ठसका लागतो त्यावेळेला मान त्यांची खाली करायला लागते. म्हणजे हे डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट डॉक्टर्स सांगतात की तुम्ही मान खाली करा, पाठीवर तुम्ही थोडा हात फिरवा आणि त्यांना खोकायला लावा, मग ते बाहेर येतं. घशात जे अडकलेलं असतं ते बाहेर येतं. तर म्हणजे बऱ्याच वेळेला ना ठसका लागल्यावर हे करायला लागलेलं आहे. म्हणजे हा तुमच्याकडे आले असला केअरटेकर असला, सगळ्यांना ही छोटी गोष्ट आहे खरं तर. आणि या छोट्या गोष्टीमुळे 2-3 पेशंट माझ्या माहितीतले गेलेले आहेत की त्यांना ठसका लागला आणि त्याच्यातनं ते गेले. आणि एकीच्या बाबतीत तरी म्हणजे आता म्हणजे मी ते हे उदाहरण सांगू शकते की फडणीस म्हणून ते म्हणजे नावासकट सुद्धा की त्या आता नाही आहेत. नाही तर त्यांना हे समजलं तर त्यांना किती मानसिक तो त्रास झाला असता. म्हणून मी तेव्हा त्या असत्या तर सांगू शकते, नुसतं त्याही गेल्या आणि ते स्वतःही गेले. तर मुलगा आणि जावई बघायचे आणि त्यांना ठसका लागला की ते त्याप्रमाणे करायचे आणि यांना लक्षात नाही आलं. त्यांना अस्वस्थ व्हायला होतं, त्यांना इतकं प्रचंड अस्वस्थ व्हायला लागतं ते अडकलेल्या वेळेला आणि होणारच ना श्वासनलिकेत गेल्यावर. तर मग ते त्यावेळेला तिने काय केलं, अस्वस्थ होतं म्हणून त्यांना आडवं हे केलं आणि ते चुकीच्या गोष्टी केल्या आणि त्यात ते गेले. अशी 2-3 पेशंट माझ्या ह्याच्यातले. त्यामुळे ही जर फक्त खबरदारी घेतली आणि यांना काय होतं की ह्याच्यातनं थोडंसं काहीतरी त्यांना जातं म्हणजे ह्याच्यामध्ये छातीमध्ये आणि निमोनिया होतो ना आहे ना, तर ह्या लोकांना निमोनियाची पण खूप एक भीती असते. तर तो निमोनिया होतो ते अडकलेल्या कणांच्यामुळे होतो. म्हणजे त्यांना खूप सर्दी झाली आहे किंवा निमोनियाची इतर लक्षणं खूप न दिसता सुद्धा अनेकांना निमोनिया खूप झालेला आहे आणि तो खरं हे डॉक्टर्स न्यूरोलॉजिस्ट व्याख्यानातून सांगतात. आणखीन म्हणजे हे माहिती पाहिजे की हे असं आहे. आता भास होणं जे आहे ना, त्यावेळेला सुद्धा भास हा सगळ्यात म्हणजे घाबरवून टाकणारा आणि पेशंटच्या केअरटेकर शुभंकराला त्रासदायक, घरच्या लोकांना त्रासदायक असा प्रकार आहे. आता भास होतात ते किती तऱ्हेचे होतात. आज सकाळीच मला एकांचा फोन आला होता आणि ह्यांना हे म्हणतात की माझे गावाकडे भाऊ आहेत, त्यांचे भाऊ आहेत, तर त्यांनी कोणाचा तरी खून केलाय आणि त्यांनी पोलिसांना पकडलंय असं त्यांना सारखं दिसत होतं. अशी अनेक उदाहरणं भासाची. कोणाला अंगावर किडे आहेत असं मग ते सारखं असं काढून टाकतात. तर एक तर बाई म्हणल्या मला, आणि त्या शिकलेल्या होत्या बरं, त्या खूप फोनवर रडत होत्या. मला म्हणल्या की म्हणे अहो यांना वेड्यांची इस्त्री करत न्यावं का असं मला वाटायला लागले, हे वेड्यासारखंच काहीतरी करतात म्हणे. मी माझ्या आणि हा एक म्हणजे अनेक पेशंटच्या बाबतीत असं झालं की जो कोणी स्पाऊस म्हणजे बायको असेल किंवा तिच्यावर संशय घ्यायचा की कुठल्या तरी, ती म्हणे अहो मी बाहेर आले तर तुझ्याशी कोणतरी बोलतंय आणि तू कोणाबरोबर तरी आहेसच, अशा तऱ्हेचा त्याचा संशय आहे, तर मी काय करू, कसं पटवू यांना. मग मी त्यांना म्हटलं असं नाही आहे हो, ते तुम्ही समजून घ्या, भास आहेत ते त्यांचे, त्यांना वाटतंय ते बरोबर आहे, त्यांना तसं वाटतं, नसलेला माणूस दिसतो त्यांना. तर त्यामुळे तुम्ही ते न्यूरोलॉजिस्ट कडे जा. आणि भासाच्या बाबतीत सुद्धा काय आहे की त्यावेळेला तो सारखा राहतो असं नाही. तर तुम्ही एकदा पहिल्यांदा समजून घेतलेलं असतं की हा भास आहे, तर काही वेळाने हळूहळू तो जाऊ शकतो, थोड्या प्रमाणात तुमचं असतं तर. एकाना असं होतं की तिला तो एक ह्याच्यामधला माणूस दिसायचा सारखा आणि तो घरात शिरलाय वगैरे दिसायचं. मग तिच्या नवऱ्याने सगळीकडे फिरवून दाखवलं, बघ
कुठं दिसतं का तुला? नाही. आणि मग ती मग नंतर ती स्वतः फिरायला, मग तिला तो मनातली एक भीती गेली की असं काही झालं की तिला वाटायला लागलं, आपल्याला भास होतो. पण सगळे भास इतके असेल एवढ्याने बरे होणारे नसतात, तर तुम्हाला औषधच त्याला घ्यायला लागतात. बरं, बऱ्याच हे सुद्धा पुन्हा काय आहे की तुम्ही न ठरवता न्यूरोलॉजिस्टनेच ठरवायला लागतं. पण भास होणं हे तुमचं सोडियम कमी झाल्यामुळे सुद्धा होऊ शकतं, इतर काही कारणामुळे सुद्धा होऊ शकतं. तर ती कारणं कुठली आहेत ते डॉक्टरच सांगू शकतात आणि त्याच्यामुळे आहे का, आणि त्यांना सुद्धा इथं ट्रायल एररच करायला लागते. कारण काय होतं की तुमची काही औषधांचा परिणाम म्हणून भास झालेले असतात आणि गोळ्या कमी केल्या की ताठरपणा वाढतो. आणि जर वाढवल्या तर भास होतात, असं होतं. मग त्यावेळेला थोडी ही गोळी कमी करून ती बघा, ती गोळी कमी, म्हणजे कुठल्या गोळ्यामुळे भास होतो हे आधी त्यांना शोधायला लागतं आणि मग त्यानंतर दुसरी गोळी कुठली ऍडजस्ट करायची हे ठरवायला लागतं. आणि मग अर्धवट याच्यावर आपल्याला ज्ञानावरनं मी खरं तर जवळजवळ 150-200 लोकांच्या घरी जाऊन माहिती गोळा करणं वगैरे केलेलं आहे. तर त्याच्यात अमेंट्रेल त्या भास होत होता ना, त्याने अमेंट्रेलच्या गोळ्या होत्या आणि त्या ह्यांना पण गोळ्या होत्या. मग सुरुवातीला म्हणजे अज्ञान कसं आपल्याला हे करतो, मग मला भीती वाटली, बापरे ह्यांना होईल का? मग मी ती सगळ्यांची औषधं हे केलेली, हे शोधून काढली, म्हणजे मी जो एक्सेल मध्ये भरलेलं. तर अमेंट्रेल घेणाऱ्या अनेकांना भास होत नव्हते आणि अमेंट्रेल न घेणाऱ्या अनेकांना भास होत होते. त्यामुळे तुम्हाला ते काही समजत नाही कुठल्या गोळ्यांनी भास झाले, हे तुम्ही नाही ठरवायचं, ते न्यूरोलॉजिस्ट ठरवतात. तर ते त्याचं कितीतरी लोकांना असे म्हणजे अक्षरशः ते ऍडमिट करायला लागतं, ते हिंसक होतात, ते अंगावर येतात, काही भास होणारे ते काही करू शकतात. एकाने तर फोन केला पोलीस चौकीवर की आमच्याकडे डाकू आलेले आहेत म्हणून. आणि मग त्या नातीने ऐकून आजीला सांगितलं, अगं आजोबाने असा फोन केलाय. मग त्यांनी लगेच तिला फोन करून सांगितलं. म्हणजे विविध प्रकार आहेत ह्या भासाचे. तर त्याला डॉक्टरकडे जाणं आणि औषध घेणं आणि थोडा पेशन्स ठेवायला लागतो पेशंटला पण, आणि पेशंटला नाहीच, तो भासामध्ये तो त्याच्याच याच्यात असतो, पण केअरटेकरला पेशन्स ठेवायला लागतो. अशा वेळेला ते काय म्हणतात, आम्ही डॉक्टर बदलू का? मला बरेच जण वाटतात की आम्हाला न्यूरोलॉजिस्ट बदलू का? म्हटलं नाही, एका न्यूरोलॉजिस्टला निदान त्यांची वर्षानुवर्ष तब्येत माहिती झाली आहे, तर त्याच्या दुसऱ्याकडे जाऊन दुसरा ट्रायल एररच करणार पुन्हा, त्यांना काहीच समजणार नसणार आहे. तुमची लक्षणं दिसतात त्यावरून ट्रायल एरर, त्यामुळे बदलण्यापेक्षा शक्यतो जे न्यूरोलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडेच राहणं. किती जरी मोठा न्यूरोलॉजिस्ट असला तर तुम्हाला या काहीच वेगळं ट्रायल एरर शिवाय तो करू शकत नाही. तो काही जादूगार नाही किंवा देव नाहीये. हे तुम्ही हा आजाराचं स्वरूप समजून घेतलं की तुम्हाला लक्षात येतं की याच्यामधनं असं होणार नाहीये, त्यामुळे ताबडतोब तुम्हाला एक इंजेक्शन दिलं आणि तुमचं थांबलं, असं होणार नाहीये, हे लक्षात द्यायला पाहिजे. आणखीन एक मी मगाशी लक्षण सांगितलं की पुतळा, म्हणजे ते स्टीप हे होतात, चालता चालता या लोकांचा पुतळा होतो, त्यांना हलताच येत नाही, पुढे जाताच येत नाही. मग आता ह्या वेळेला काय करायचं हे माहिती नसतं. आमच्याकडे मी अगदी पहिली सभा घेतली तर त्यावेळेला मला काहीच माहिती नव्हतं. मी सांगितलं झिरो ज्ञान होतं मला. आणि देवधर म्हणून ह्या ह्यांना एकटे म्हणजे अर्ध्या जिन्यात उतरता उतरताच तुम्ही मॅडम पाहिलेले आमच्या जिना, तर तिथं ते हलताच येणार त्यांना. आणि मग मी घाबरून गेले, बाबा इतकी घाबरले मी, आता करायचं काय ना, आणि कशामुळे झाले. तर मी त्यानंतर म्हटलं अशी कुठली मीटिंग घ्यायची नाही आणि या कामात पडायचं नाही, इतकं मी घाबरून गेले होते. पण आता मी अनेकांना सांगते की याच्यात काय करायचे, कारण मला स्वतः ते माहिती झालेले आहे आणि मी अशी झालेल्यांना पुन्हा त्याच्यात सुटका झालेली पण मला माहिती, मी बघितलेली आहे आणि अनेक न्यूरोलॉजिस्टनी ह्याला उपाय सांगितलेले आहेत. तर आमच्या याच्यामध्ये काय करायचं की मेंदूला फसवायचं. ते म्हणतात की आता तुम्हाला अडकलाय ना तुम्ही, तर तुम्ही दुसरीकडे कुठेतरी तो फॅन फिरतोय बघा असं म्हणा, किंवा इतर काही करा, किंवा लेफ्ट राईट A1 2 1 2 त्याला वेगवेगळे चूज देऊ शकता. कधी कधी तुम्ही याचे म्हणजे तुमच्या फरशीवर काही हे काढून, म्हणजे तुमचे रंगीत काही हे करून वगैरे असे क्यू असतात, काही आवाजांचे क्यू असतात, एक ठराविक ठेक्याचे क्यू असतात, असं काहीतरी घेऊन ते त्याच्यातनं बाहेर पडू शकतात. आणि फिजिओथेरपिस्टनी बऱ्याचशा आमच्या पेशंटवर प्रयोग करून त्यांना त्याचा उपयोग झालेला आहे. तर याच्यामध्ये पहा, आमचे एक पेशंट आहे, डॉक्टर आहेत ते स्वतः जावडेकर, ते रस्त्यातच ठीक झाले. ते म्हणले मी शांताबाई म्हणून गाणं सुरू केलं आणि ते गाणं सुरू केलं आणि माझं सुटलं. रस्त्यावरचे लोक म्हणे मला, हा काय वेळा स्वतः शांताबाई रस्त्यात करतो म्हणून बघतो. म्हणजे अशी कुठेही भीडभाड करायचं नाही. आपल्याला माहिती आहे ना, आपल्याबरोबर माझ्या बरोबर असलेलं माझ्या बायकोला माहितीये, लोक काही का म्हणे ना, मी आपलं शांताबाई केलं आणि ते सुटले. तर त्यांची पण ते तरी इतके पॉझिटिव्ह आहेत ना, आणि त्यांनी खूप 150-200 जवळजवळ
पेंटिंग्स केलेली आहे, तर त्याचा व्हिडिओ पण आमच्या युट्यूबवर आहे. तर तेच सांगितलेलं आहे त्यांनी, ते शांताबाई म्हटलेलं की त्यांचं जे ऐकलं ना की ज्यांना पार्किन्सन झाला नाही तो सुद्धा मोटिवेट होईल, असे हे सगळे आमच्या पेशंटचे अनुभव या वेगवेगळ्या ह्याच्यातून आपल्याला दिसतात. तर याच्यामध्ये म्हणून ह्या शुभंकराला हे सगळं समजून घेतलेलं असतं ना आजार, म्हणजे मी आता ही काही उदाहरणं सांगितली. प्रत्येक लक्षणामध्ये प्रत्येकाच्या बाबतीत असं काही ना काही आहे. तर आपल्याला आता अजूनही बरंच आहे म्हणजे त्यामुळे बोलायचं. माझ्या सपोर्ट ग्रुप बद्दल मला अजून सांगायचं आहे, त्यामुळे मी याच्यावर आणखीन वेळ घालत नाही, कारण किती सांगेल तेवढं खूप कमीच आहे ह्याच्यामध्ये. तर याच्यात सगळ्यात आहे शुभंकर जे आहे ते बिन्नीचे शिलेदार म्हटलं तरी सुद्धा मी सांगितलं की ते बऱ्याच वेळेला ह्या सगळ्या ह्यांनी आता मी सांगताना हे सगळं सोपं वाटत असताना पण ज्याला जे घरात ते पेशंट असतो आणि त्याचं करायला लागतं त्यावेळेला त्या प्रोस्टेट ग्लँडचं मी सांगायचं राहिलं, त्यांना तो प्रॉब्लेम येऊ शकतो, लघवीचे प्रॉब्लेम सांगायचे राहिले ते असतात. आणि त्यामुळे मग किंवा रात्री काय होतं की आहे ना ताठर झालेले असतात ना, वेदना होतात खूप, मग त्यांना झोप लागत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा असतात. मग त्या वेदनांसाठी काय करायचं, कुठले व्यायाम करायचे, फिजिओथेरपिस्ट त्याच्यासाठी अगदी महत्वाचा असतो. आणि या फिजिओथेरपिस्ट मध्ये सुद्धा एक लक्षात घ्यायचं म्हणजे की न्यूरो फिजिओथेरपिस्ट मध्ये त्याचे स्पेशालिस्ट असतात. तर न्यूरो फिजिओथेरपिस्ट ना तुम्ही आधी सल्ला घ्या आणि मग ते सांगतील त्यानुसार दुसरे फिजिओथेरपिस्ट ते करू शकतात. पण सगळ्याच फिजिओथेरपिस्ट ना एवढं नीट या न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेमचं त्यांना बेसिक शिकवलेलं असतं, सगळ्यांना काहीच माहित नसतं असं नाही, पण जास्तीत जास्त न्यूरोवाले घेतले तर जास्त चांगले. या ते सहस्त्रबुद्धे गायिका होत्या ना, तर त्यांना तो पार्किन्सन्स होता, वीणा सहस्त्रबुद्धे. तर ते त्यांचे मिस्टर मला म्हणले होते की म्हणे पहिल्यांदा आम्ही एक फिजिओथेरपिस्ट आहोत की त्याला वीणाला आवडायचीच नाही अजिबात, कारण ती योगासनं सगळं केलेली होती बाई, तर तिचं काही जमायचं नाही. म्हणजे फिजिओथेरपिस्ट बघताना सुद्धा तुमची हे जमायला पाहिजे त्या पेशंटशी नीट असं बघणं पण गरजेचं होतं. आणि मग नंतर म्हणे ती न्यूरो फिजिओथेरपिस्ट आली आणि ती आल्यावर तिचं बरोबर सगळं चालू झालं आणि मग ती करून घ्यायला लागली वगैरे असं ते म्हणत होते. तर हा फरक पडतो म्हणजे की काय बघणं सुद्धा फिजिओथेरपिस्ट मध्ये. आणि आता ह्याच्या स्टेजेसवर मी जास्त काही फार बोलणार नाहीये, कारण पण थोडक्यात तरी सांगते की पहिली स्टेज असते त्याचं एका बाजूला हालतं, दुसऱ्या स्टेजमध्ये थोडी दुसऱ्या बाजू पण हालायला लागतात, तिसऱ्या स्टेजमध्ये काय होतं की थोडे तुम्ही परावलंबी होता, काही गोष्टी करायला तुम्हाला मदतीची गरज लागायला लागते. म्हणजे आता आमच्याकडे आहे ना इतर काही करायला लागायचं नाही, पण शर्टची बटणं घालायला ते घालायचे, पण पॅन्ट घालायला मदत लागायची थोडी, टी शर्ट घालायला थोडी मदत लागायची, अशी थोडी थोडी मदत लागायला लागते. चौथ्या स्टेजमध्ये आणखीन तुमच्या या वाढतात गरजा आणि पाचव्या स्टेजमध्ये म्हणजे तुम्ही एकदम बेड रिडन होता किंवा तुम्ही व्हीलचेअरवर येता, मग अशा तऱ्हेचं होतं. पण माझ्या बघण्यात ती पाचवी स्टेज इतकी वर्णन करून सांगतात लोक. आणखीन एक त्याच्यावर टीव्हीवर एक लागतात डॉक्टर, मला मी आडनाव विसरले त्यांचं, तर त्यांनी पण ही पाचव्या स्टेजचं वर्णन इतकं करून सांगितलं होतं. मी त्यांचा फोन होता तिथं मी त्यांना फोन केला आणि म्हटलं तुम्ही खूप बाकी सगळी छान माहिती सांगितली, पण ही तुम्ही स्टेज पाचवी वर्णन करून सांगता ती नाही केली तर चालणार नाही का, की त्याने काय फायदा होणार आहे, म्हणजे ते ही स्टेज सांगितल्यामुळे लोकांना काय मिळणार आहे त्यातून. तर आणि उलट काय होतं की त्याने भीती वाटते. आणि आमचं म्हणजे म्हटलं आम्ही सपोर्ट ग्रुप चालवतो त्यामुळे मला हे अगदी नक्की माहितीये की लोकांच्या मनात ही उदाहरणं बसतात. कारण आमच्या एक पेशंट होत्या, त्यांना पार्किन्सन झाल्या कमलाकर सारंग बद्दल विजय तेंडुलकरांनी लिहिलेल्या एक पुस्तकातला हे आठवलं की त्यांची कशी दयनीय अवस्था झाली होती कमलाकर सारंगांची, हे आठवलं. किंवा पु ल देशपांडे व्हीलचेअरवर होते, किंवा बरेच पेशंट असे म्हणतात की अरे आम्ही व्हीलचेअरवर जाऊ का, म्हणजे पहिला झाल्याच वाटतं बापरे आम्ही आता व्हीलचेअरवर जाणार. असं नाही होत. आज माझ्या नवऱ्याला 22 वर्ष आहेत, ते अजूनही त्यांना काही व्हीलचेअर लागलेली नाहीये आणि 32, 35, 40 वर्षापर्यंत पार्किन्सन झालेले आहेत आमच्याकडे पेशंट. तर अगदी व्हीलचेअर लागते वगैरे असं काही सगळ्यांना होत नाहीये. तर त्यामुळे ही शेवटची स्टेज जी आहे, तर ती शेवटची स्टेज जी आहे तर ती ते म्हणाले खरं आहे मी ह्याच्या पुढे करणार नाही, माझ्या ह्याच्यामध्ये या स्टेजचं वर्णन करणार नाही असं त्यांनी कबूल केलं आणि नंतर त्यांनी करायचं ते बंद केलं. तर आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्द्याकडे मला यायचे की
सपोर्ट ग्रुप हा लागतो कशाला, तर ह्या सगळ्यासाठी की शुभंकर सुद्धा स्वतः एकदम म्हणजे थकून जातो, त्याला समजत नाही किंवा त्याला सुद्धा कोणाकडे तरी मन मोकळं करावं असं वाटतं, तो घाबरतो, वैतागतो, त्याला पेशन्स राहत नाही. मग अशा वेळेला सपोर्ट ग्रुपची गरज लागते. आणि आमच्याकडे आम्ही सुद्धा पहा की सपोर्ट ग्रुप गेल्यामुळे आमचा अक्षरशः 180 अंशात वळलो आम्ही, की म्हणजे आधी आम्ही घ्यायचीच नाही औषधं आणि तिथून आम्ही ते मिशन म्हणून त्याच्यात आम्ही गेलो, की मला आज वाटतं की मी आज युट्यूबवर आणि हे चॅनल जे पाठवते, एका क्लिकमध्ये मी 6 वर्ष वाचवते लोकांची. आम्ही जी 6 वर्ष घालवली, तर सगळं ज्ञान त्यांना एका क्लिकमधनं होऊन जातं. हा मला आणि त्याच्यातनं इतका आनंद होतो. फोनवर वगैरे आम्ही माहिती सांगतो, त्यांची भीती घालवतो आणि त्यावेळेला ते म्हणतात, की खूप बरं वाटलं आम्हाला. आम्हाला जरा मोकळं झाल्यासारखं वाटतं, की पहिली स्टेज आपली म्हणजे इतक्या वर्षात सुद्धा पार्किन्सन चांगला राहू शकतो. तर ह्याच्यामध्ये आम्ही आणखीन काय करतो, की एकतर सपोर्ट ग्रुपमध्ये काय होतात, की एकमेकांची शेअरिंग होतं, समदुःखी असतात. त्यामुळे त्यांना एकमेकांना दुःख त्यांचं समजतं. अनुभवांचं शेअरिंग होतं. आम्ही मग हे पार्किन्सन साक्षरतेचं मोठं काम या सपोर्ट ग्रुपद्वारे केलं. एक तर म्हणजे व्याख्यानं सगळ्यांची दर महिन्याला आमच्या सभा असायच्या. त्याबरोबर आम्ही मराठीतून साहित्य नव्हतं, ते साहित्य भरपूर निर्माण केलं. पार्किन्सनची मैत्रीपूर्ण लढत म्हणून आमचं पुस्तक एक आहे, शेखर बर्वे म्हणून आमच्यातलेच यांनी लिहिलंय, ते डॉक्टर नाहीयेत. आणि त्याला दिवट्यांनी प्रस्तावना लिहिली होती. पहिली आवृत्ती झाली आहे, तर दुसरी आवृत्ती झाली आहे सुधारित. त्याला राहुल कुलकर्णींनी प्रस्तावना दिलेली आहे. ते म्हणजे बायबल म्हणावं पार्किन्सनचं असं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये सर्व काही दिलेलं आहे अगदी. आणि त्याशिवाय आम्ही दर वर्षी 11 एप्रिलला पार्किन्सनचा मेळावा घेतो, तर त्या मोठा घेतो आम्ही तो. त्यावेळेला आम्ही एक स्मरणिका छाप असते. आमच्या आता 11-12 स्मरणिका झालेली त्या दिवशी. आणि खूप लोकांनी न्यूरोलॉजिस्टची व्याख्यानं सगळं त्याच्यात आहे. आणि शुभंकर शुभार्थींचे महत्वाचे अनुभव आम्ही त्याच्यामध्ये भरपूर देतो आणि ते सगळ्यांना खूप उपयोगी पडतात. आणि पार्किन्सन्स सपोर्ट ग्रुपमध्ये आलेल्या दिवशीचा माणूस आणि मग तिथं रुळल्यानंतरचा माणूस त्याच्यात लक्षणीय फरक पडतो. कारण एकतर त्याला वाटतं अरे आपल्यासारखे भरपूर आहेत, खूप त्याच्या प्रश्नांना उत्तरं मिळालेली असतात, खूप लोकांनी शेअरिंग केलेलं असतं, त्याच्यातून त्यांना समजलेलं असतं. शिवाय आम्ही सहली नेतो बाहेर. कोणी ह्यांना नेणं ना, एकतर ह्या सगळ्यांना सामाजिक भयगंड निर्माण झालेला असतो, कारण त्यांना हात थरथरत असतात, बोलण्याचे परिणाम झालेले असतात. लोकांना वाटतं की हा दारुडा आहे आणि दारुडा म्हणून त्याच्याकडे बघितल्यावरती त्यांना प्रचंड मानहानिकारक होतं आणि पटवणं शक्य नसतं, मी दारुडा नाही, मला असा हा पार्किन्सन्स आहे म्हणून. तर त्यामुळे त्यांना किंवा लग्नाला कुठे गेलं की सगळे ते हात थरथरताना वगैरे बघून डिश खाताना बाहेर जाणं त्यांचं बंद होतं. तर हा भयगंड जो असतो तो सपोर्ट ग्रुपमध्ये आल्यानंतर भयगंड निर्माण होतो, तेवढ्या थांबत नाही, त्यातनं कॉन्फिडन्स जातो. कॉन्फिडन्स गेला की होमस्टक होतात हळूहळू, एकटेपणा येतो, त्यातनं नैराश्याकडे ताबडतोब तो जातो. तर ही सगळी जी आहे प्रक्रिया ती थांबणं हे सपोर्ट ग्रुपमध्ये अगदी झटदिशी होतं. त्याच्यामध्ये आणखीन एक मानसिक आजाराचा भाग होतो की अपथी ज्याला म्हणतो आपण, की ज्याला काहीच निरस्ता काहीच करावंसं वाटत नाही, अक्षरशः तोंडात घास घालावा सुद्धा वाटत नाही, अशी त्याला अवस्था येते. मी हे जास्त अपथी म्हटल्यावर तुम्हाला समजेल की निरसपणा कुठलंच कपडे घालू नये, बदलू नये, वाईल्ड रोज, थोडक्यात आपल्या वाईल्ड रोज होतात ते म्हणजे. तर त्याला सुद्धा म्हणजे असे मानसिक इतर आजार सगळे निर्माण होतात त्यांना. पण सपोर्ट ग्रुपमध्ये आलेल्या कुणालाही असं होताना दिसत नाही. तर सहलीला त्यामुळे काय होतं की ते बाहेरच पडत नाही. आमच्याकडे काय होतं, आम्ही व्हीलचेअरवर असलेल्यांना सुद्धा नेतो आणि सहल दिवसभराची असते, फार्म हाऊसवर नेतो. अगदी आनंदवनला सुद्धा आम्ही त्या लोकांना नेलेले. आणि तर त्या सहलीला गेल्यामुळे त्यांना अक्षरशः वर्षभराचं हे मिळतं, म्हणजे स्टॅमिना मिळतो किंवा आनंद मिळतो. तिथं आम्ही त्यांच्याकडनं खेळ घेतो, गाणी, इतर सगळं काही काही. आम्ही ओरिगामीचे कागद नेतो, ते ओरिगामी करायला लावतो, तिथं बक्षीस त्याला ठेवतो. आणि मग हालचाली अशा म्हणजे त्यांना उपयोगी अशा सगळ्या असे आम्ही खेळ ठेवतो. आणि लहान मुलं होऊन जातात ते अक्षरशः. आणि म्हणजे त्यांचे हे सुद्धा सांगतात, एक मुलगी म्हणली होती, मी किती दिवसांनी आईला हसताना पाहिलं, सहलीला जाऊन आल्यावर काय जादू झाली की आमची आई किती दिवसांनी मनापासून हसली. तर हे जे होतं ना ते सपोर्ट ग्रुपमध्ये होऊ शकतो. आता सपोर्ट ग्रुपमध्ये पहा आणखीन काय आहे की पुस्तकं आणि हे पार्किन्सन साक्षरता एकदा झाली की त्याच्या मनातली भीती जाते. भीती गेली आणि हा ज्ञानाचा प्रकाश तुमच्या बरोबर आला किंवा तुम्ही
ते स्वीकारतात. पार्किन्सन स्वीकारणं हा सगळ्यात पहिला भाग जो आहे, तर तो महत्वाचा आहे आणि तो स्वीकारल्यावर मग तुम्हाला आनंदी राहता येतं. त्याला स्वीकारलंच नाही तर तुम्ही आनंदी राहू शकणार नाही. आणि आज आमच्याकडे असे पार्किन्सनसह आनंदी राहणारे सगळे लोक बघून तुम्ही आपोआपच ती लागण होते, ती अक्षरशः रोगाची लागण होते, तशी आनंदाची लागण होते. सहलीमध्ये होते, तुमच्या मासिक सभेमध्ये होते. आता ह्याच्यामध्ये करोनामध्ये मासिक सभा बंद झाल्या तर इतकं लोकांना हे वाटायचं, तर आम्ही आता ऑनलाईन सभा सुरू केल्या. लगेचच आम्ही ऑनलाईन सभा सुरू केल्या. आणि दुसरं ऑनलाईनचं म्हणजे आमचं डान्स थेरपी एक आहे, जी ती माझी मगाशी सांगायची राहिली. म्हणजे म्युझिक थेरपी, डान्स थेरपी, लॉफ्टर थेरपी हे सगळे उपयोगी पडतात या पार्किन्सनसाठी. कारण आनंद देणारे ते आहेत ना, की सगळ्या ह्या गोष्टी आनंद देणारे. तर डान्स थेरपी ही जी आहे तर ऋषिकेश पवार म्हणून आमच्याकडे तो 12 वर्ष आता तो करतो. आणि ते इतकं हे झालेलं आहे की आधी त्यांनी संचेती हॉस्पिटलमध्ये हे केलं, कारण त्या न्यूरोलॉजिस्ट आणि फिजिओथेरपिस्टच्या अंडर केलं. त्यातनं त्याला ते सिद्ध झालं आणि मग त्यांनी हा आमचा ग्रुप सुरू केला. पण कोरोनामुळे ते बंद झालं ना, आणि त्यांचा आम्ही कार्यक्रम ठेवतो ह्याच्यावर. 11 एप्रिलच्या वेळेला डान्सचा कार्यक्रम ठेवतो आणि हे त्यांनाच आकर्षण असतं. आणि दुसरा आम्ही 11 एप्रिलच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या कलाकृती ठेवतो. सपोर्ट ग्रुप आल्यावर आम्ही त्यांना, काही जणांच्याकडे मी घरभेटीत लक्षात आलं की ते खूप छान पेंटिंग करतात, विणतायत, आणि मग त्यांचा पार्किन्सन्स त्याच्यामुळे थांबतो. म्हणजे हे सगळं कलाकृती करताना ते विसरतात. एरवी ते हात थरथरणारे थांबलेले असतात. म्हणून मग आम्ही कलाकृती ठेवायला सुरुवात केली, तर त्याच्यात इतक्या भरपूर कलाकृती येतात, विविध प्रकारच्या कलाकृती येतात. पेंटिंग्स असतात, नंतर पदार्थ काही काही ते करून ठेवतात कोणी, आणि ह्या सगळ्या कलाकृतींचे प्रदर्शन आम्ही भरवतो. तर या करोनाच्या काळात आम्ही ऑनलाईन सभा घेतली. त्या सभेमध्ये तर मग आम्हाला काय करता आलं, पडगावचे सुद्धा एरवी प्रदर्शनामध्ये आम्हाला समोर ठेवायला लागतं. ह्यावेळेला आम्ही फोटो मागवले होते. पडगावचे सुद्धा कलाकृती आल्या आणि मग त्या आम्ही त्या प्रदर्शनात दाखवल्या आणि त्या सांगितल्या ह्या कोणाच्या आहेत, काय आहेत, कशासाठी आहेत. आणि एक गीता पुरंदरे म्हणे त्या रोज त्या पुष्परचना इतक्या सुंदर पाठवतात, रोज करतात त्या, आणि व्हॉट्सअप ग्रुपवर आमच्या पाठवतात. पण त्यांचं पार्किन्सन आनंदी राहतात, त्या पार्किन्सन थांबलाय. म्हणजे आता क्रिसमसचा आज मी माझ्या फेसबुकवर कव्हर फोटो केलाय, डीपी केलाय पहा फेसबुकच्या कम्युनिटीवर. तर तो त्यांनी सांता क्लॉज काढलाय, तो अगदी वसुबारसला हे करेल, प्रत्येक सणाला रोजच्या रोज तिचं असतं की ते पाहूनच आपल्याला मनाला एक समाधान होतं. त्यांचा पण व्हिडिओ आपल्या त्या युट्यूबवर आहे की त्या ज्या करतात. मग त्याच्यानंतर वारली पेंटिंग, ह्यांनी सुद्धा वारली पेंटिंग करताना 2-2, 3-3 तास हे बसतात. मलाच वाटायचं आता थांबावं म्हणावं, पण त्यांचा हात थरथरायचा थांबतो. मेडिटेशन, प्राणायाम ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा मेडिटेशन करताना हात थरथरायचा थांबतो. म्हणजे हे उपाय तुमचे औषधाशिवाय करण्याचे उपाय आहेत. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठीचे उपाय आहेत. आणि एकदा ह्याच्यातनं कॉन्फिडन्स वाढला, स्वीकारला, की मग तुम्हाला आनंदी राहणं सोपं जातं. आणि मग पहिली स्टेज आहे ती खूप पुढे जाते. इतक्या लवकर ती येत नाही. पहिली आधी जी म्हणजे काही काहींची अक्षरशः 4-5 वर्षात येते. पण पहिली स्टेज काही काहींची अगदी 14-14, 15 वर्ष सुद्धा तुम्ही पुढे त्याला नेऊ शकता. आता आणि दुसरं काय होतं की त्याच्यामुळे गोळ्या तुम्हाला कमी, नाही तर गोळ्या वाढत जातात. तुमचं नैराश्य वाढलं, पार्किन्सन वाढतो, गोळ्या वाढल्या, दुष्परिणाम वाढला, हे दुष्टचक्र सुरू होतं. सपोर्ट ग्रुपमध्ये येणाऱ्यांना हे सगळे फायदे होतात. किंवा सपोर्ट ग्रुपमध्ये या न या, कुठेही तुम्ही आनंदी राहा. दुसरा ग्रुप असेल तुमचा करा, दुसऱ्या काही मार्गाने आनंदी राहा. पण आनंदी राहिलं की अर्थात ते कोणासाठी, कुठल्याही आजारासाठी खरं आहे की ते तुम्ही हे करू शकता. मग ह्याच्यातून आम्ही म्हणजे करोनामध्ये तरी पहा, लोक किती हे झाली, ती नैराश्यात गेली, पण आमचे पार्किन्सनचे लोक गेले नाहीत. कारण आमचा व्हॉट्सअप ग्रुप एवढा जोरात चालला त्यावेळेला. म्हणजे कोणी हे पुष्परचना टाकायचं, कोणी पेंटिंग टाकायचं, कोणी कविता टाकायचं स्वरचित. सगळ्यांची प्रतिभा अगदी इतकी भरभरून त्यावेळेला हे होत होती की मग कोणाला अडचणी आल्या तरी आम्हाला हे रक्त हवंय, आम्हाला हे डॉक्टर हवे, सगळेजण धावून, एक तर आर एस निगेटिव्हचं होतं, इतकी ताबडतोब मदत केली त्यांना ग्रुपवरच्या लोकांनी की ते बरे झाले. म्हणजे अगदी बरे होण्यात ते नव्हते, ते बाहेर आले त्यातनं. आणि त्यांनी आमच्याकडे कार्यक्रम केला. फडणीस म्हणून आहेत पहा, ते फडणीस नाही, त्याच्यावर त्यांचा कार्यक्रम आहे आपल्या याच्यावर युट्यूब चॅनलवर. त्यांचा तासाभराचा कार्यक्रम, त्यांनी गीत रामायणातली गाणी म्हणतेत त्याच्यात. आणि त्यांनी आपण कसं बाहेर येण्याचा निश्चय केला. सपोर्ट ग्रुपचा मला खूप फायदा झाला. ती बायको पण म्हणते, बायकोनी पण सपोर्ट ग्रुपच्या आधाराने, आणि मुलं पण त्यांनी खूप त्यांना ते हे करू शकले. आणि जो
बरेच दिवस ICU मध्ये असलेला माणूस, त्याला हात सुद्धा हलवता येत नव्हता, असा माणूस त्यांनी आता हे ठेवलं होतं आपलं, मला अंदमानात जायचंय, अंदमानला जाणार, मी गोंदवल्याला जाणार, गोंदवल्याला ते जाऊन आले आता, पण आता अंदमानापर्यंत ते जातील एवढी 5-6 महिन्यात त्यांनी मजल मारली, त्यांनाही भासत होते, तेही बेडरिडन झाले होते, पण या सगळ्यातनं बाहेर येता येतं, कारण हे जे होतं ते त्याने चिकनगुनिया झाला होता, इतर आजारामुळे पण होतं, पार्किन्सन त्याच्यात पुन्हा वाढतो, पण ह्या सगळ्यातून तुम्ही बाहेर येऊ शकता. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला आमच्या YouTube चॅनलवर आम्ही त्यांचे सगळ्यांचे प्रोग्राम ठेवलेले आहेत. आम्ही भेटू आनंदे नावाचा सोमवारी कार्यक्रम करतो, त्याच्यात हे ठेवतो आणि दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी तज्ञांचं व्याख्यान ठेवतो आणि ह्याच्या असंख्य व्हिडिओ आमच्या YouTube चॅनलवर आहेत. आणि एक जण त्या YouTube चॅनलवर आता ऑफिसेस नव्हती ना, एक सलगर म्हणून आहेत, त्यांची बायको लहान ते गेली आणि त्यानंतर त्यांना पार्किन्सन झाला, नोकरीत अजून ते होते, तर त्यांना पाकक्रिया करायची आवड आहे, तर आमच्या कलाकृतीच्या ह्याच्यात त्यांनी पाकक्रिया आपल्या ठेवलेल्या आहेत, तर त्यांनी भरलेली मिरची, आता मिरची बघा किती बारीक असते आणि त्याच्यात ते भरायला किती हे लागतं, स्किल लागतं, पण त्यांनी ते केलेलं आहे आणि त्यांनी त्या कलाकौशल्याच्या ह्याच्यात ठेवली होती. राजेश देशपांडे न्यूरोलॉजिस्ट आले, ते त्यांनी एक पाकिट करून आणलं होतं ते वाळवलेल्या मिरच्यांचं, त्यांनी दिलं, ते इतके खुश झाले, म्हणजे आमचा डान्सचा कार्यक्रम असो किंवा कलाकृती असो, न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन हे सगळे थक्क होतात आणि ते म्हणतात आमचंच औषध नाही, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आहेत. आणि त्याच्यामध्ये काय आहे की तुमची एक तादात्म्य होतं, हे काही करताना तुम्ही कलाकृती, त्यावेळेला लुकतुके एकदा आले होते, आपले सायकियाट्रिस्ट उल्हास लुकतुके, ते म्हणले की हे का होतं, ईशस्तवन म्हणतात ते लोक आम्ही त्यांचंच ईशस्तवन म्हणायला ठेवतो, त्यांचे हात थरथरत असतात, डान्स करणारे लोक आधी म्हणजे डिस्कायनेशिया म्हणून ह्याच्यात एक असतो की त्याच्या असे अंग सगळं असं हलतं, तर तो त्यांचा थांबलेला असतो डान्स करताना, तर ते म्हणले की हे का होतं, ह्या कलाकृती करताना त्यांचं पार्किन्सन थांबतो, म्हणजे का की तुमचं शरीर आणि मन यांचं तादात्म्य जेव्हा होतं त्यावेळेला आजार तुमचा बाजूला पडतो, शरीर आणि मन तादात्म्य झाल्यामुळे, आणि ती लय त्यांना साधलेली असते त्या कलाकृतीच्या वेळेला, तर त्यामुळे तुम्हाला हे डान्स करताना दिसतायत की हे पार्किन्सनचे पेशंट आहे, ते लक्षात येणार नाही तेवढं, अक्षरशः त्यांनी 45 मिनिटं सलग उभं करून सुद्धा त्यांच्याशी डान्स करून घेतलेला आहे ऋषिकेशने, आणि आता आम्ही ऑनलाईन असल्यामुळे आम्ही पण सहभागी आहेत, त्यावेळेला मला तर ते चांगल्या प्रकारे लक्षात येतं की किती त्याने फायदा होतो, खूप फायदे, म्हणजे त्या डान्स क्लासने सुद्धा जे मगाशी मी ऑन ऑफचा पिरियड सांगितलं, तो त्यांची समस्या कमी, गोळ्या कमी होतात किंवा त्यांच्या बुटाची लेस बांधणं हे सगळं करायला येतात, म्हणजे काही जण म्हणजे आम्ही 3-3 जण आता वर खाली करू शकतो, हे सगळं तुमचा स्टॅमिना वाढतो, मुख्यतः ताल, सूर आणि ते गायन, त्याच्यामुळे तुमची एक आनंद तुम्हाला जो मिळतो, कॉन्फिडन्स वाढतो, म्हणजे अक्षरशः तो 5 मिनिटं आधी सगळे ऑन करून बसलेले असतात झूमवर, तो यायच्या आधी की डान्स क्लास कधी सुरू होतो, एक दिवस इतका तो म्हणजे हे, आणि तो फ्री घेतो बरं काय, त्यामुळे मला वाटतं की मी किती सांगेन तेवढं, एकदा सपोर्ट ग्रुपवर आणि पेशंट आले ना की मला राहवत नाही, की खूप अजूनही सांगायचं राहून गेलं असं वाटतं, पण करोनामध्ये तर हे आम्ही कोणाला फायदा झाला नसेल तेवढा आमच्या ग्रुपला फायदा झाला, म्हणजे आम्हाला व्हॉट्सअपवर म्हणजे सगळेजण म्हणते की केवळ आम्ही व्हॉट्सअपमुळे ह्या करोनामध्ये त्यांना कधीच कोणाला असं वाटलं नाही की आम्ही घरी आहोत, एकतर काय आहे की पार्किन्सनचे पेशंट सगळ्यांच्या सारखे बाहेर सारखे नसतातच, त्यामुळे ही कदाचित तो त्रास झाला नसेल त्यानं. तर आता मॅडम मला म्हणले होते की फ्लॉवर रेमेडी बद्दल पण बोला, तर मला वाटतं प्रश्नोत्तर, कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारून आपण बोलू का ह्याच्यावर, म्हणजे मग त्यानंतर मग एकदमच फ्लॉवर रेमेडीवर सांगता येईल. मला आधी वाटलं होतं की फ्लॉवर रेमेडी आणि हे केलं होतं ना मी, एकटे जरी व्याख्यान त्यांना हे दिली ना, म्हणजे माझ्या व्याख्यानीचं हे दिलं तरी त्याच्यात मी सगळी लक्षणं आणि औषधं सांगितलेली आहेत. तर तुम्ही आवाज येत नाही, म्यूट आहात, हा तुमचं हे अनम्यूट हा केलं, हा आता येत आहे ना, ऐकू येत आहे मॅडम? ऐकू येतं आता, हो. हा, तुमच्या लिंक टाकल्या ना की वाचतील, आणि ज्यांना हो ज्यांच्या घरी फ्लॉवर पेशंट रेमेडीचं आहेत, मला असं वाटतं की त्याच्यात ज्यांना गरज आहे ना, हो त्याच्यात सगळ्या मी त्याच्यात मी लक्षणं आणि हे असं सांगत गेलेली आहे. मला आज पण वाटलं होतं, पण म्हटलं की आज पार्किन्सनला महत्व देऊ आपण, म्हणजे हे मग नंतर सांगितलं तरी चालेल, कारण मग हे आणि ते आहे पण ते लेक्चर आहेच,
त्यामुळे त्याची गरज पण आहे की नाही असं मला वाटलं. म्हणजे ते जरी टाकलं तुम्ही त्यांच्या ह्याच्यावर व्हॉट्सअपवर तरी चालेल. पुन्हा येत नाहीये, आवाज येत नाहीये मॅडम, आवाज येत नाहीये. तुमचा आवाज येत नव्हता मला, आता येत येतो, नाही आवाज. आता येतो, आता येतो. हा आता येतो. हा. सांगितलं नाही तुम्हाला. हॅलो. हा, प्रश्न कोणाला विचारायचे आहेत का काही? हो, विचारू दे ना. मॅडम त्यांना स्वतःला अनम्यूट करू द्या. हा, माईक वर. अच्छा, ज्यांना प्रश्न ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी हात वर करू दे आणि मग तुम्ही अनम्यूट करायला सांगा त्यांना. हा, त्यांचं त्यांना करूच दे ज्यांना करू दे. विचारायचं. करता येईल, करता येईल. हो. विचार उपेंद्र, अनम्यूट जास्त वेळ बोलले का मॅडम? जास्त वेळ बोलले का? तुम्ही जसं म्हणताय मी किती भरभरून बोलू असं मला होतं आणि ते आम्हाला कळतंय आणि आम्हालाही किती ऐकू असं झालंय. खूपच छान झालं. असं वाटतं की हे सांगायचं राहिलं, ते सांगायचं राहिलं हो, असं. बरोबर आहे. हो ना, तुम्हाला खरं हा वेळ अपुरा आहे कारण इतका अनुभव आहे तुमच्या जवळ. जवळजवळ 150-200 लोकांच्या घरी गेले ना, आणि रोज फोन. आज सकाळी 3-4 पेशंटचे फोन होते. आणि माझी हे म्हणजे काय ना, ते आणि जरा खूप हे झालेलं, प्रॉब्लेम असलेले होते, त्यामुळे पण डिस्टर्ब झाले होते जरा. हो ना, आणि वृत्ती अभ्यासू आहे ना, त्यामुळे कुठेही गेले की तुम्ही अभ्यास करणार त्याचा. नाहीयेत कोणाला प्रश्न? नाहीये का प्रश्न? तुम्हाला अनम्यूट करता येतंय का लोकांना? मला का? नाही, तुम्हाला नाही, बाकीच्यांना अनम्यूट करता येतं का स्वतःला? स्वतःच करायचंय. हा, स्वतःला अनम्यूट करता येईल का प्लीज? जर ट्राय करा, दीपाली वगैरे कोणी. करतायत लोक स्वतःला. उपेंद्र लक्ष्मेश्वर आता आला होता पण त्यालाही बोलता नाही आलेलं. मला प्रश्न विचारायचा आहे. हा, विचार. विचारू मी? हा, विचार मॅम. हो, येतंय ऐकू. ओके, माझा प्रश्न आहे, माझ्या वडिलांना पार्किन्सन्स आहे. पार्किन्सन्स सेकंड स्टेज असं सांगितलं गेलेलं आहे. आणि मला मल्टिपल स्क्लेरोसिस आहे. काय सांगितलं? पार्किन्सन वडिलांना, आणि पुढे काय मला ऐकू नाही. सेकंड स्टेज आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर आता म्हणजे काय एक्झॅक्टली समजत नाही आईला वगैरे असं. पण नक्की एक्झॅक्टली कुठली स्टेज म्हणजे सेकंड स्टेज, कुठली म्हणजे थर्ड स्टेज वगैरे वगैरे. पण मला मल्टिपल स्क्लेरोसिस आहे आणि माझा असा कायम डाऊट आहे की खरं तर त्यांनाही मल्टिपल स्क्लेरोसिसच असावा दॅन पार्किन्सन्स, असं मला कायम वाटतं. पण त्यांचे जे डॉक्टर आहेत ते म्हणतात की नाही, त्यांना पार्किन्सन्स आहे आणि त्यांची सिंडोपा अनेक वर्ष चालू आहे. तर सिंडोपाचा होतो का? उपयोग सिंडोपाचा होतोय का? त्यांच्यात काही ना इम्प्रुव्हमेंट आहे ना काही बदल आहे. झालीच तर म्हणजे ते स्टिफर होत चाललेले आहेत किंवा ते अजून एका जागी बसत चाललेले आहेत. म्हणजे त्यांच्यात बदल आणि इम्प्रुव्हमेंट काहीच नाही. खरं तर ना, स्टेज आपल्याला माहिती असण्याची काही गरज पण नाही. कारण म्हणजे डॉक्टरनीच त्याच्यावरून दुसरी स्टेज आहे ना, त्याच्यात एका बाजूच्या ऐवजी दुसऱ्या बाजूला हालचाली व्हायला लागतात, एवढंच आहे. असं काही नाही ऑब्झर्व होत वेगळं. स्टेज नाहीये दुसरी स्टेज. काही नाही होते. असं काही नाहीये, त्यांना चालता येत नाही, त्यांचे मसल्स खूप, उठायला पण त्रास होतोय सोफ्यामधनं. पण ते व्यायाम वगैरे करतात पण झाला होता. डिसार्थ्रिया पण आहे. डिसार्थ जे त्यांना शब्द तयार होत नाहीत त्यांचे. त्यांना असं वाटत असतं की ते खूप स्पष्ट बोलतात, पण आम्हाला ऐकू येताना ते सगळं जिब्रिश किंवा गोल गोल सगळं असं गोंधळ ऐकू येतो. म्हणजे तरी माझ्या आईला खूप कळतं ते बोलतात ते, आणि माझ्या बहिणीला पण, कारण की ती शेजारीच राहते. पण मला तर खूपदा काहीच कळत नाही ते बोलतात ते. त्यामुळे काय स्पीच थेरपी केली आहे का? स्पीच थेरपी त्यांना करायला सांगितली होती, पण ही रिफ्युजेस टू डू इट. आणि स्पीच थेरपी अशी गोष्ट आहे की हात पाय कसे आपण करायला लावू शकतो एखाद्या माणसाला, पण स्पीच थेरपी ही त्यांनी त्यांची करायला पाहिजे. बसून करून घ्यायचं जरी म्हणलं तरी त्यांनी ते बोलायला पाहिजे, उच्चारायला तर पाहिजे. आईला आणि त्यांना बसून रामरक्षा, आणि ते काय ना, बोलत राहणं महत्वाचं आहे.
त्यांना काहीच करायचं नसतं. म्हणजे ते इतके खचलेत ना आणि त्यांना इतकं काही करायचं नाहीये की काही म्हणजे डिप्रेशन म्हणावं तर आहे, मेजर डिप्रेशन आहे, पण त्यांना काही प्रयत्न करायचा नाहीये. पण काही आता नाही. फ्लॉवर रेमेडी त्यांना- उपयोगी होईल ना त्यांना, फ्लॉवर रेमेडी उपयोगी त्यांना- होईल ना त्यासाठी. फ्लॉवर रेमेडी उपयोगी होईल. तो मी प्रयत्न व्हाईट रोज करत एक असते. तर म्हणजे मी व्हाईट रोज त्यांच्याशी घ्यायला आधी लागेल त्याला. बोलून पाहिलं. हो. व्हाईट रोज द्यायला लागेल. हो आलेला दिवस ढकलतात, एवढंच करतात ते. नाही तेच म्हणजे त्यांची इच्छा गेली आहे म्हणजे असं दिसतं. पण तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ जरा दाखवा त्यांना, बरं, ठीक आहे. म्हणजे त्यांची पेशंट इच्छा गेलीये. प्रामुख्याने. त्यांची इच्छा गेली असं म्हणलं तर त्यांना खूप वेगवेगळ्या गोष्टी खायच्या असतात. त्याला ते नाही म्हणत नाहीत. पण टीव्ही बघायचा असतो, नाही बघता आली सिरियल तर असं बेचैन होतात. म्हणजे ते सगळं ठराविक गोष्टींच्या बाबतीत त्यांची ती इच्छा आहे. पण अदरवाईज काहीच त्यांना करायचं नसतं. नाही म्हणजे लोकांना मग पण भेटायचं नसतं, मित्रांना भेटायचं नसतं, कोणालाच नाही. म्हणजे त्यांचा स्वीकार मुख्यतः झालेला नाहीये पार्किन्सनचा, असं मला वाटतं. किंवा कधी कधी मला वाटतं त्यांचा एवढा स्वीकार झालेला आहे की त्यांना आता हे मान्यच आहे की आता मला हे झालंय आणि ह्याच्यातच आता माझा अंत होणार आहे आणि आता मला ह्याच्यामध्ये काही पुढे करायचं नाहीये. दुसरा मुद्दा आहे ना ह्याच्यातच आपला आहे, तो थोडासा त्यांचा बदलायला पाहिजे. म्हणून मी म्हटलं आमचे व्हिडिओ आहेत ना युट्यूब चॅनलवरचे पेशंटचे, ते तुम्ही ऐकून बघा, काही पॉझिटिव्ह वाटतं का? कारण ते पण ते चिकरी पेशंट पण आहेत, ते क्लासिक चिकरी आहेत. हा चिकरी. त्यामुळे चिकरीमुळे सुद्धा त्यांना त्याच्यातच राहावंसं वाटत असेल का? त्यांना त्याच्यावर काही प्रयत्न करून बघावंसं वाटत नसेल. चिकरी व्हायला लागतात पेशंट हळूहळू, त्यांच्याकडे बघावं त्यांचं हळूहळू त्या आजारामुळे किंवा काय कदाचित होतात, आधी नसलेले सुद्धा होतात. आणि मी सांगितलं ना की हे जे आता पदार्थ करणारे जे आहेत उमेश सलगर, तर त्यांनी फार सहलीला त्यांचे पण अशाच समस्या आहेत. ते नोकरी करतात, स्कूटरवर जातात कामाला आणि शिवाय त्यांचं ऑडिटसाठी त्यांना जावं लागतं, ते फिरतात. पण हे सगळं मनाचं आणि ह्याच्यावरच जास्त होतं, म्हणजे असं एकूण बघितलं म्हणजे. ते माझे वडील आता फक्त टीव्ही बघतात, ते एका जागी बसून ते जेवतात आणि ते झोपतात. एवढे तीनच ऍक्टिव्हिटीज. ही इज ओनली 67, 68. तुम्ही हा प्रयत्न तरी करून बघा, व्हिडिओ दाखवून आमचे. मॅडम मी मध्ये बोलू का? हो ही मृदुल आहे आणि ती आहार तज्ञ आहे. तर तिचं लेक्चर आपण आपल्या स्टडी ग्रुप मध्ये ठेवलं होतं आणि मी तुम्हाला सुचवणार होते की तुम्ही पार्किन्सनच्या ग्रुपमध्ये सुद्धा तिचं लेक्चर ठेवा, म्हणजे आहारात सुद्धा आपल्याला पेशंटना काय मदत करता येईल ते ती सांगू शकेल. कशावर ठेवायचंय? आणि आहारातनं काय आहारातनं, मिळेल हा. त्यांना त्याच्यासाठी. हा. आणि तिने माझ्या वडिलांना जेव्हा मी आहारात कोर्स मदत केलाय. करते तेव्हा कॉन्स्टिपेशन आणि ह्या सगळ्यावरती खूप त्यांना मी मदत केलेली आहे किंवा करत असते. पण आणि दुसरं मृदुल मला काय वाटतंय की दुसरं मला असं वाटतंय की डोपामेन जे सगळ्यांना लागतं ना, तर डोपामेन कुठल्या अन्नातनं मिळेल किंवा काय आहारातनं मिळेल हे जर सांगितलंस तू, तर जे पेशंट आहेत घरी आपल्या डोपामेन असतात ना, काय बीन्स सगळे असतात ना, बीन्स बऱ्याच वेळा मिळतं, बीन्स डोपामिन मिळतं असं म्हणतात. आणि मी ऐकलं होतं की दही भातातनं मिळतं. बेसिकली प्रोटीन भरपूर असलं पाहिजे आहारामध्ये. प्रोटीन आणि फॅट ह्या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत. कोणाचं तरी हे चालू आहे का? अपर्णा गोंधळेकर. नाही, आता मी प्रोटीनच्या ह्याच्यावरून एक सांगते बरं का. महत्वाचा मुद्दा माझा एक सांगायचा राहिला की प्रोटीन जे आहे ना, ह्यांना सगळ्यांना लागतच, पण सिंडोपा गोळी आणि प्रोटीन हे एकत्रित घ्यायचं नाही. हा महत्वाचा आहे. सगळे प्रोटीन्स नाही चालत. त्याच्यात मला महत्वाचा हा मुद्दा सांगायचा राहिला. ते इतकं आता ऍटिक झालंय ना लोकांना, पार्किन्सन लोकांसाठी, तर ते मला आवर्जून सांगायला पाहिजे. हे विसरले मगाशी मी की, तर म्हणजे तुम्ही प्रोटीन भरपूर खायचं, पण ज्यावेळेला सिंडोपाची गोळी असते म्हणजे गोळीच्या आधी आणि नंतर प्रोटीन घ्यायचं नाही असं, कारण ते प्रोटीन सिंडोपाला जाऊ देत नाही. अब्सॉर्प्शनला अवघड पडतं. इंटरॅक्शन आहे त्याचे. त्यामुळे जेव्हा म्हणजे समजा आता लंच, आता वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या वेळेला दिली जाते सिंडोपा, ओके, पण मोस्टली रात्रीची असते किंवा ती सकाळी असते. तर त्या अन्नामध्ये प्रोटीन न ठेवता बाकी दोन जे मील्स असतात तिथे ते खायला हरकत नाही, म्हणजे इंटरॅक्शन होत नाही. पण मला ऍक्च्युली प्रश्न असा विचारायचा होता
की हा जो पुष्प औषधीचा प्रयत्न मी आता करून बघणार आहे त्यांच्यावरती. पण आता तो घ्यायला तयार नसतात काकू, त्यामुळे काकू गॉर्स पण दिलं पाहिजे ना त्यांना, जर ते प्रयत्नच करायला तयार नसतात. तो गॉर्स आहे, चिकरी आहे आणि वाईल्ड रोज, हे 3 मेजरली खरं दिलं तर कदाचित आणि एखादा पार्किन्सनचा माणूस जो खचलेला आहे ते प्रयत्न करायचा तरी प्रयत्न करेल. मृदुल आणि वॉलनट पण दे त्यांना. अच्छा, ऍक्सेप्टन्सच नाहीये आपल्याला जे झालंय Acceptance त्याच्यावर नाहीये. काहीतरी करायला हा. हवंय त्याच्याबद्दल असं काही वाटत नाही. आणि चिकरी वॉलनटचा त्यांना बाहेर यायला चांगला उपयोग होईल. ठीक आहे, चालेल. कारण की माझा प्रॉब्लेम असा कायम त्यांच्याकडे बघताना असं होतं की त्यांना बरं करता येऊ शकेल पण त्यांची इच्छाच नाहीये बरं व्हायची. नाही, आणि त्यांच्याकडे ना आम्ही घरी जायचो, ते इतकं चांगलं व्हायचं ना, म्हणजे आता पेशंट मी सांगण्यापेक्षा माझ्या नवऱ्याने सांगणं लोकांना पटायचं, कारण ते स्वतः पेशंट असून ते सांगायचे ना, त्याचा प्रभाव खूप पडायचा. पण आता आमची वय झाली एकतर, आणि आता या कोरोनामुळे कुठं जाणं असं थोडं कमी झालं सगळं. शोभना, प्रश्न विचारायचा होता तुम्हाला की समजा आता तुम्हाला घरी एखाद्या माणसाच्या पोचता येत नसेल तर त्या माणसाबरोबर व्हिडिओ कॉल करून किंवा त्या माणसाला अशा पद्धतीने समजावून की आपण ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे, तुम्ही हे करतो ना, आम्ही करतो ना. आणि अजून एक विचारायचं होतं की मला हा जो प्रश्न होता की मला जर मल्टिपल स्क्लेरोसिस आहे, मी त्यांची मुलगी मोठी, मला मल्टिपल स्क्लेरोसिस आहे, त्यांना पार्किन्सन्स आणि काय डिसार्थ्रिया असं सांगितलंय, त्यांना ऍक्च्युली स्ट्रोक आला होता ज्याच्यामुळे त्यांना पार्किन्सन्स झालाय असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आणि माझ्या आजोबांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता. सो हे न्यूरोलॉजिकल स्ट्रीक एक आजोबा, वडील आणि मी असं आमच्याकडे येत गेलेली आहे. पण माझा असा डाऊट आहे की त्यांना मल्टिपल स्क्लेरोसिसच असावा, कारण की अनेक सिम्पटम्स त्यांचे पार्किन्सन्स पेक्षा सुद्धा जास्त मल्टिपल स्क्लेरोसिसचे मला दिसतात. तुम्ही सेकंड ओपिनियन का घेत नाही न्यूरोलॉजिस्टचं? दिवट्यांकडे नेलं होतं माझ्या आईनी, पण त्यांनी ते पुढे फॉलोअप नाही केलं, काही ठेवला तिथे. माझे डॉक्टर दिवटेच आहेत, पण तो फॉलोअप ठेवला गेला नाहीये. तर असं आपल्याला असं काही तुम्हाला आम्हाला सांगता येईल का की हे क्लासिक पार्किन्सन्स आहे? मला आता ना असं बघितल्यावर बऱ्याच वेळेला समजतं, पण म्हणजे एक तर आता बघा हा पुस्तकातून म्हणतात की मास्क एक चेहरा म्हणतात, ते पण माझं सांगताना, पण आता हे व्यायाम तर तो एक क्लासिक सिम्पटम्स असतो ना, मास्क एक चेहरा. कारण ते गुगलवर पार्किन्सन देताना त्यांनी एक वयस्क माणूस आणि तसा चेहरा आणि थोडा वाकलेला वगैरे असं दिलेला असतो. तर मला कसा चेहरा कळलं नाही. मास्क लाईक भावविहीन चेहऱ्यावर भाव, मुखवट्यासारखा की ज्याला काही एक्सप्रेशन नाही. पण तसं नाही, काय डान्स क्लासमुळे त्या सिंहमुद्रेमुळे यांचे चेहरे मास्क लाईक नाही होत, म्हणजे थोडक्यात ते ताठर झालेले असतात म्हणून मास्क लाईक असतात. तुम्ही त्या चेहऱ्याला व्यायाम दिल्यावर ते हालतात ना, म्हणजे क्लासिक पार्किन्सनची म्हणून जी हे त्याच्यात आता वृद्ध दाखवतात, पण आमच्याकडे इतके तरुण आहेत, अक्षरशः 20-21 वर्षापासून झालेले आहेत आमच्याकडे लोक. त्यामुळे क्लासिक म्हणावं असं आता मला असं वाटतं की कठीण आहे. मी म्हंटल ना, निदानच कठीण आहे हा जो प्रकार आहे ना, आणि ह्या लोकांना पुढे पीएचडी सुद्धा होतं पार्किन्सनच्या लोकांना. मी तुम्हाला माहिती असेल तर, मी त्याच्यावर फार गेले नाही, आणि पीएचडीला कुठलीही गोळी लागू पडत नाही. त्या विना सहस्त्रबुद्धी आहेत, त्यांना झालेला होता, त्यांना गोळ्या ह्या सिंडोपा वगैरे लागू पडत नाहीत त्यांना, आणि फार डेव्हलप त्यामुळे गाणं, डान्स त्यांना जर शक्य असलं तर डान्स क्लास एकदा बघताय का तुम्ही आमचा? ऐकू येतंय का माझं? माझी आई पण आहे बहुतेक आत्ताच्या लेक्चर मध्ये, सो मी तिच्यापर्यंत हे पोहोचवते. बघा, त्यांनी ते बघून सुद्धा त्यांना कदाचित ते लिंक बघा, मी लिंक पाठवते, आणि ते एवढी हालचाल नाहीच करू शकत, त्यांचे इतके स्नायू वीक झालेत की ते खुर्चीतनं उठताना सुद्धा त्यांना 1 मिनिटं लागते. खुर्चीत बसूनच करू दे. आता ह्याला कोविड झाला होता ना, तर त्यांना पाय सुद्धा उभी राहता येत नव्हतं पायावर, पण डान्स क्लास मध्ये आणि हास्य क्लबमुळे हळूहळू ते लागले, आता उभी राहून करतात ते. म्हणजे खुर्चीत बसून हालचाल करू दे ना, गाणं ऐकू दे, ताल त्याच्या तालावर त्यांना काय फरक पडतो बघू. ऑनलाईन होऊ शकतंय ना हे सगळं? हो, म्हणजे त्यांना आवडलं तर ठीक आहे,
आवडेलच असं मला वाटतं, कारण तो इतका छान, तो बघूनच त्याच्याकडे छान वाटतं ऋषिकेशकडे. आणि तो मोफत घेतो एवढ्या वर्ष तो, आणि तो स्वतः जर्मन शिकून आलेला आहे, मोठा ह्याच्यातला आहे, पण तो आमच्यासाठी तो फ्री शिकवतो 3 तास चालेल, मी तुमच्याकडनं त्याच्याबद्दलची माहिती फोन करते तुम्हाला आणि घेते. सोमवार, बुधवार, शुक्रवार असतं 9 ते 10. चालेल चालेल चालेल, येस, ओके. प्रयत्न तर करायला हरकत नाही ना, की हे काय आहे की ह्याचा अपाय नसलेले सगळे हे प्रयत्न आहेत. हो संगीत, बरोबर. आणखीन एक आमच्याकडे अमेय देसाई म्हणून त्याचा स्टार्टअप त्यांनी सुरू केलाय, की जे मी म्हणते ना की स्टिफ होतात, तर त्याला पट्टी तयार केली ती लावायची आणि चालायचं, ते त्याचं प्रोसेस मध्ये आहे प्रयोग तो. तर लोक चालायला लागले भराभरती लावून. इलेक्ट्रॉनिक आहे ते इक्विपमेंट. आणखी कोणाला विचारायचंय? घरी पेशंट आहे असं. मला विचारायचं दादांसाठी. मॅडम मी विचारू एक? माझ्या मोठ्या धीरांना आहे, पण त्यांना आता मी सगळं रेकॉर्डिंग पाठवेन, पण तुमचं मेंबर होण्यासाठी कसं व्हायचं? म्हणजे मी माझ्या जावेला सांगेन ना, तर मला फोनवर तुमचा हे व्हॉट्सअप ग्रुपवर आला तरी, म्हणजे तुमचं नाव, पत्ता आणि फोन एवढं दिलं की मेंबर होऊ शकता. आता काय आहे की पूर्वी आम्ही काय करायचो, रेग्युलर सभा होत्या त्यावेळेला आमची मेलिंग लिस्ट वरून आम्ही फोन करायचो की या दिवशी सभा आहे वगैरे म्हणून. तर आता ऑनलाईनच सभा असतात, त्यामुळे आता लिंक पाठवतो. तर ती लिंक मिळण्यासाठी मग तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर यावं लागेल. चालेल, मी माझ्या जावेला सांगते आणि मग माझ्या जावेला सांगते मी, मग कळवते तुम्हाला. मग आमची जी मॅगझिन्स वगैरे आम्ही फ्री पाठवतो पोस्टाने, वर्षातनं एकदा असतं ते. आणि आता खरं म्हणजे आमचं काय आहे की फोन करणं आता आम्हाला गरजच लागत नाही, कारण ऑनलाईन असल्यामुळे मेसेज दिले की पुरेसं होतं, लिंक दिली तरी पुरेसं होतं. त्या सभा आमच्या ज्या सोमवारी असतात ना, त्याची लिंक आम्ही त्याच्यावर देतो, आणि तेवढं आमच्या मेलिंग लिस्ट मध्ये येता तुम्ही. मग एकदा पत्ता आणि सगळं तुमची माहिती दिल्यावर मोफत आहे आमचं सगळं. चालेल चालेल, थँक्यू. मला वाटतंय की त्यांनाही उपयोग होईल खूप, असं मला वाटतंय. आणि पुस्तक आहे आमचं ना, जे पार्किन्सनची मैत्रीपूर्ण लढत, ते फक्त आमचं त्याला 100 रुपये किंमत ठेवली आहे. खरं तर आम्हाला राहुल कुलकर्णी म्हणतात, अहो एवढी कमी कशाला? म्हटलं आम्हाला फायदा मिळवायचा नाही, आमचे खर्च निघाला की बस झालं. ते म्हणतात 250-300 ठेवा, पण ते इतकं चांगलं पुस्तक आम्ही म्हणतो की ज्यांना 100 रुपये सुद्धा द्यायचे नाही ते घेऊन जा, वाचा आणि आम्हाला आणून द्या. पर्यंत आम्ही लोकांना ते मिळावं त्यांनी वाचावं. तुम्ही म्हटलं ना पार्किन्सनसाठी बायबल, इतकं त्याच्यात सगळं आहे म्हणजे. आणि न्यूरोलॉजिस्टनी पण त्याचं कौतुक केलेलं आहे, त्यांनी पाहून तपासून ते सिद्ध आहे पुस्तक. तर तुम्ही ज्या वेळेला मला त्यांना जावेला फोन करायला सांगाल, तर त्यावेळेला ते आमचे जे बर्वे ज्यांनी ते लिहिले पुस्तक, तर त्यांना जरी फोन केला तरी ते कुरिअरनी पाठवतात. 100 रुपये याचे आणि 40 रुपये कुरिअर. असं तुम्ही नंतर बँकेत भरले तरी चालतात, आम्ही पैसे मिळाल्यावरच ते पाठवू असं नाही, आम्ही पाठवतो आणि मग ते कुरिअरचे तुम्ही पैसे बँकेत आमच्या भरले तरी चालतात. आमचा ट्रस्ट आहे आणि महाराष्ट्र बँकेत खातं आहे आमचं. चालेल चालेल, करते मी तसं. खूपच छान झालं. मला एक विचारायचं होतं. विचारू काकू? भारती बोलते. नमस्कार काकू. माझ्या नमस्कार. हॅलो, माझ्या भावाला थायरॉइड आणि डायबिटीज आहे, पण 2-3 वेळा असं झालंय की तो लिटरली फ्रीज होतो, तुम्ही म्हणालात तसा, म्हणजे बिलकुल काहीच हालू शकत नाही. तर डज इट मीन की ते पार्किन्सनचं इंडिकेशन आहे, पुढे त्याला होऊ शकतं? नाही, त्याचं काही सांगतायत न्यूरोलॉजिस्ट. ह्या गोष्टी ना न्यूरोलॉजिस्ट ठरवायला लागतात, कारण ती इतक्या वेगवेगळ्या गोष्टींची, कारण मी स्वतः डॉक्टर नाहीये, त्यामुळे मला इतर काही असलं त्याच्यात तर मला माहिती नाहीये, म्हणजे त्यामुळे न्यूरोलॉजिस्ट एकदा दाखवून घ्या तुम्ही. आणि किंवा तुमच्या बाकी सगळं नॉर्मल व्यवस्थित चालू आहे त्याचं, पण मला असं विचारायला ऐकल्यावर की असं इंडिकेशन आहे का की त्याच्याकडे लक्ष द्यावं की काय असं? हो, कदाचित, म्हणजे पण तुम्ही एकदा न्यूरोलॉजिस्टला दाखवून कन्फर्म करून घ्या, नाही आहे म्हणून किंवा आहे म्हणून असं. चालेल सर, थँक्यू. कारण ही काही लक्षणं मी सांगितली ना, न्यूरोलॉजिस्ट असं ठरवणं कठीण जातं की आणि पार्किन्सन वाढत जाणार आहे ना, त्यामुळे जेव्हा ते वाढतं तेव्हाच पार्किन्सन्स म्हणून त्यांना नक्की म्हणता येतं. असं होतं, इतर लक्षणं ज्यावेळेला दिसायला लागतात ना त्यावेळेला म्हणता येतं, पण काही जे तज्ज्ञ असतात त्यांना बघून थोड्या ह्याच्यात पण समजतं. म्हणजे तज्ज्ञ कुठला तरी
सिनियर डॉक्टरकडे न्या म्हणजे. हो हो चालेल, थँक्यू. मी विचारू? हो विचार. माधुरी पेठे बोलतेय. हो माझ्या माहितीत कोणाला नाहीये, किंवा मिसेस पुजारी तुम्हाला माहितीच आहेत त्यांच्या. माहिती आहे. हो तुमच्या मैत्रिणीचं दिसतंय. हो पण त्या स्वतःहून बाराक्षार वगैरे देतात, म्हणजे ते काही माझ्या अंडर येत नाही, पण त्यांच्याकडनं तुमची माहिती कळली आणि आता लेक्चर ऐकलं. पण मी इन जनरल बाराक्षराची औषधं देते. तर इन जनरल या पेशंट्सना काय काय औषधं लागू पडतात? आता तिचं मी लेक्चर ठेवलं होतं. तिचं लेक्चर ठेवलं होतं आम्ही, म्हणजे अनुभवासाठी पुजारीचं, ज्योत्स्नाचं. तिचं पुजारीचं ऐकलं मी, ते ऐकलं. ते ना एकतर म्हणजे ते पडतात, पोटाचे प्रॉब्लेम, बद्धकोष्ठ होता. पण जसं सिंडोपा आपण रोज देतो तसं इन जनरल काय काय दिलं जातं या पेशंट्सना असं? इतर औषधं म्हणताय का? इतर बाराक्षराचं म्हणताय का? बाराक्षरातलं सपोर्टिव्ह मेडिसिन म्हणून आपण काय देऊ शकतो? मला बाराक्षराची माहिती नाही ना. किंवा फ्लॉवर रेमेडीतली काय देऊ शकतो? अशी फ्लॉवर रेमेडीची ना त्यांना त्या वेळेलाच द्यावी लागतात. अशी रोज देण्याचं काही नाही. नेहमी देण्यासाठी काही नाही. काय काय नेहमी देण्यासारखी औषधं त्यात नाहीये. एक तर मी त्यांना आपल्या ह्याच्यामधलं फ्लॉवर रेमेडी मधलं रेस्क्यू रेमेडी ठेवायला सांगते जवळ, कारण तसं त्यांचे मूड इतके बदलत असतात ना, आपली आणि मूडवर असतात ना. त्यांना भास वगैरे असला तर व्हाईट चेस्टनट द्या असं म्हणून, किंवा रेस्क्यू रेमेडी कसं की त्यावेळेला जे ऑफ होतात ना त्यावेळेला घाबरतात बऱ्याच वेळेला. म्हणजे ऑफ शारीरिक ह्याने झालेला ऑफ आहे, त्याच्याबरोबर मानसिक ह्याने घाबरून झालेला आणखीन परिणाम. तर त्यावेळेला मी त्या लोकांना मग सांगते रेस्क्यू रेमेडी पण ठेवा. बरेच जण रेस्क्यू रेमेडी किंवा मिम्युलस वगैरे म्हणा, किंवा त्यांची मला स्वभाव माहिती असतात त्यानुसार करायला लागतं. तर मग व्यक्तिशः आपण स्टडी करू फ्लॉवर रेमेडी व्यक्तिशः. आणि तुमची मी म्हणते ना की बद्धकोष्ठतेसाठी म्हणजे पोटासाठी दिली तर चालतील बाराक्षारची त्या. आणि शिवाय त्यांना कायम खोक पडतात ते तोल जाऊन, मग रक्त येतं, ते रक्त ती त्यांना घरीच ठेवायला लागणार. रोजच्या रोज द्यायला असं मला वाटत नाही की त्याच्या, कारण मला बाराक्षार माहिती नाही, त्यामुळे मला घरी ठेवा. हे तुम्हाला गॅसेस झाली तर जवळजवळ 15-1 वर्षाचे पार्किन्सननी अफेक्टेड होते. हो हो 65-70 पासून 82व्या वर्षापर्यंत. पण त्यावेळेस आम्हाला हे सगळं काही माहित नव्हतं. आता ते वारल्याला पण 21 वर्ष झाली, 2000 साली ते वारले. म्हणून तर आम्ही हे कार्य करतोय ना की पार्किन्सन साक्षरता इतकी गरजेची आहे. तो इसलिए बाहेर कोणतरी आलं तर ते त्यामुळे मग आम्हाला गरजेचं वाटतं की हे सांगणं. त्यामुळे हे सांगणं गरजेचं वाटतं आम्हाला. चॅनल आणि फोन नंबर कळेल का? तुम्ही मला नंतर पाठवते. ते काय मॅडमचं लेक्चर संपलं की उद्या मला सगळी माहिती पाठवते. माझ्या मते हा कंपवात आहे, म्हणजे त्याच्यामध्ये वाताची आणि ब्रेनची अशी लक्षणं येतात. तर मॅकफॉस कालिफॉस असं कायमस्वरूपी, म्हणजे रोज नाही पण आमची एक मेथड आहे देण्याची, त्यानुसार कायमस्वरूपी देणं शक्य असं वाटतं. कालिफॉस आणि मॅकफॉस कंप असतो ना आणि स्टिफनेस असतो, त्याच्यावर मॅकफॉस येतो आणि सीपीएफपी कालीमूर येतो. तर ती माझ्या मते रेग्युलर बेसिसवर द्यायला हरकत नाही. तुमचं एकदा लेक्चर ठेवू आम्ही आमच्यासाठी, द्याल का लेक्चर? चालेल चालेल. हो ते म्हणजे मग तुम्हाला लोकांचे प्रश्न येतील आणि मग सांगता येईल. मी प्रश्नांना उत्तर देऊ शकते, पण रेग्युलर बेसिसवर मी अजून कोणाला औषधं देऊन पाहिली नाहीये. पुजारीचं कसं आहे, तिला बाराक्षार येतं म्हणून मग ती लागेल तशी व्यवस्थित देते. ती काय काय देते वगैरे असं मी कधी समजावून घेतलेलं नाहीये, बट शी इज मॅनेजिंग प्रॉपरली. माझ्या काकांना हे झालेलं होतं पार्किन्सन्स, तेव्हा त्यांचं बरंच पुढे गेलेलं होतं, पण तरी त्यांना कालिफॉस बाराक्षरातलं कालिफॉस 200 रेग्युलर घ्यायला सांगितलं होतं. हो ते घेतही होते. आणि माझ्या मते कालिफॉस, मॅकफॉस आणि सूर्योपासना आहे 3, आणि अनुलोम विलोम. प्रयोग करून बघू ना जे तयार असतील.
आता होमिओपॅथीचा पण आमचा भारती विद्यापीठाकडून संजीव रोळे त्यांनी प्रयोग मॅडम. केला होता आमच्या पेशंटवर. बरेच जण घेत होते, बऱ्याच जणांना उपयोग झाला. असे मॅडम, प्रयोग ते पुजारी मॅडम जर देत असतील कोणी ना तयार औषधं, असतील त्यांनी प्रयोग तर करावा. तुम्ही पेठे मॅडमचं सूर्योपासनेवरती ठेवा लेक्चर. ते खूप इफेक्टिव्ह आहे आणि करता मी येण्यासारखं ऐकलंय आहे तुमच्याकडे, मी पार्किन्सनच्या. ऐकलंय आणि त्यांच्याकडून. त्याचा ब्रेनवर खूप चांगला परिणाम होतो. चांगला परिणाम होतो. बरोबर आहे. नाही, आणि आपण करून पाहायला पाहिजे. आपल्याकडे खूप चांगल्या गोष्टी आहेत. प्रयोग करून पाहूनच आपण ते लोकांना सांगू आणि शकतो. काही गोष्टी तुम्ही स्पिरिच्युअल पॉवर वाढवली की खूप चांगल्या सुटतात. तो सूर्योपासनेचा उपयोग डान्स वगैरे आहे ना, त्यांनी स्पिरिच्युअल हे वाढूनच होतं हे सगळं. तुम्ही म्हणजे पॉझिटिव्हिटी वाढते ना त्यामुळे. स्पिरिच्युअल पॉवर वाढवण्यासाठी तुम्ही फक्त आपण तोंडी सांगून उपयोग होत नाही त्यांना. नाही होत आहे. Spirituality आणि वाढवायची. आमच्याकडे आता हे जॉब करतात. आपल्याकडे ते लोकं काहीतरी सांगतात. मेकॅनिकल सोल्युशन पाहिजे हो. की हे करा मग तुमची स्पिरिच्युअल पॉवर वाढेल असं. तर तशी ती सूर्योपासना आहे. चालेल ना, सांगू आपण. सूर्योपासनेला फेल्युअर काही नसतं, त्याला फक्त पॉझिटिव्ह डायरेक्शन असते. हो. नाही, आणि आता जे आध्यात्मिक वृत्तीचे असतील ना, त्यांना मी सांगते की तुम्ही जॉब करा किंवा ह्या गोष्टी, त्यातनं सुद्धा ते पार्किन्सन त्यांच्या कंट्रोलमध्ये येतो. कारण स्पिरिच्युअली त्यांचं मेडिटेशन सारखंच होतं ना जॉब करताना. पण सूर्योपासना ही खूप पॉवरफुल आहे. सगळ्या इतर गोष्टींपेक्षा सूर्योपासना सर्वात जास्त पॉवरफुल आहे. आणि जो पेशंट काहीच करत नाहीये त्याला सूर्योपासना करणं सहज शक्य आहे, कारण त्यात काही हातपाय हलवायचे नसतात, काही नसतं. सूर्याकडे फक्त तोंड करून बसायचं असतं. ठेवू आपण एकदम. मॅडम, न्यूरोलॉजिस्ट तज्ञ कोण आहेत? काय? न्यूरोलॉजिस्ट तज्ञ नाही, बरेच आहेत हो पुण्यात. पण आमच्या आता सह्याद्रीमध्ये दिवटे, सुयोग जोशी आहेत. नंतर दीनानाथ मध्ये राहुल कुलकर्णी आहेत, पुजारी आहेत. असे वेगवेगळ्या ठिकाणी सुधीर कोठारी पुणा हॉस्पिटलमध्ये आहेत. असे राजेश देशपांडे रुबीला आहेत. असे बरेच जण आहेत पुण्यात. हे सगळे सिनियर सांगितले मी. आणखी ज्युनियर बरेच आहेत. म्हणजे आमच्याकडे सगळे लेक्चर द्यायला येऊन गेलेले आहेत. पण तुमच्या जवळ साधारण कोण आहे असं बघून ठरवणं जास्त बरं त्याचं. ओके मॅडम, धन्यवाद. आणि दुसरं, तुमच्या पेशंटला त्यांची वेवलेंथ जमणं. हा, डॉक्टर सगळे चांगले असतात, पण त्या डॉक्टरच्या आणि पेशंटची पण एक हे जमणं की त्यांना ते विश्वास वाटतो, हे पण थोडस आपण बघायला लागतो. म्हणजे तर मला 2 मिनिटं बोलायचंय की थोडस म्हणजे असं मला सांगायचंय की तीर्थळी मॅडमना खूप भरभरून बोलायची इच्छा आहे. त्यांनी आपल्याला खूपच छान माहिती दिली आणि सपोर्ट ग्रुपची माहिती खूप अट्रॅक्टिव्ह आहे. सपोर्ट ग्रुप त्यांचा खूपच ऍक्टिव्ह आहे. अनेक वेगवेगळे सपोर्ट्स ते पेशंटला देतात आणि पेशंट मधली निगेटिव्हिटी कमी कशी होईल आणि पॉझिटिव्हिटी कशी वाढेल हे ते बघतात आणि त्याच्यातनं आजार बरा होतो. म्हणजे आपण जसं सांगतो आजाराला की तू आधी तुझा आजार ऍक्सेप्ट कर आणि आनंदाने राहायचा प्रयत्न कर, कारण ते तुझ्या हातात आहे आणि औषधांचाही त्यामुळे जास्त चांगला परिणाम आपल्यावरती होतो पॉझिटिव्ह असलं आपण तर. कारण अनेक औषधं श्रद्धा असेल तरच त्याचा उपयोग होतो असं आपण म्हणतो, नाही तर बॉडी रिस्पॉन्स देत नाही असं डॉक्टर सांगतात, तर रिजेक्ट करत असतात. तर यांनी सांगितलेली माहिती खूप छान आहे. आपले सुद्धा अनेक गैरसमज होते ह्या औषध ह्याच्याबद्दल, पार्किन्सन्स आजाराबद्दल. आणि मला खूपदा वाटतं की गुंतागुंतीची लक्षणं आहेत तर अल्झायमर, पार्किन्सन्स, डिमेन्शिया हे आजार आपण वेगवेगळे काढू शकत नाही. त्यामुळे बरेचदा असंही दिसतं की डोपामेन साठी म्हणून, म्हणजे या सगळ्या आजारात डोपामेनची डेफिशियन्सी दिसते आणि सिंडोपा सगळ्यांना तुम्ही म्हणालात तसं 2 प्रकार आहेत, सिंडोपा प्लस आहे, सिंडोपा CR आहे. तर ह्या गोळ्या वेगवेगळ्या द्यायच्या असतात आणि ही माहिती नवीन कळली की त्याच्याबरोबर प्रोटीन्स घेतलेले चालत नाहीत, नाहीतर प्रोटीन्स मधनं आपल्याला हे मिळतं डोपामेन आणि ते घ्यायचे नाहीत त्याच्याबरोबर. तर तुम्ही वेळा, आत्ता मृदुलने सांगितलं की वेळा वेगळ्या ठेवायच्या गोळ्या घ्यायच्या असतील त्या वेळेला, तर हेही लक्षात ठेवण्यासारखं आहे. कारण पुष्कळ मानसिक आजारामध्ये सिंडोपा दिलेलं दिसतं आणि त्या औषधाची अशी मला माहिती नाहीये, पण आता काही गोष्टी समजल्या. आणि ज्यांनी सपोर्ट ग्रुप आतापर्यंत जॉईन केलेला नाहीये पार्किन्सनचा,
त्यांनी सुद्धा या सगळ्या लिंक्स बघा. मी आता मॅडमनी मला लिंक्स पाठवलेल्या आहेत. उद्या सकाळी मी त्या फॉरवर्ड करते. म्हणजे स्टडी ग्रुपवर टाकीन आणि हॉर्नबीम ग्रुपवर टाकीन, कारण हॉर्नबीम ग्रुप मधल्या अजून काही जणी जॉईन झालेल्या नाहीयेत. पण आज आपल्याला हे लेक्चर ऐकायला आणि ज्यांना जमलं नाहीये जॉईन व्हायला त्यांच्यासाठी फेसबुक वरती रेकॉर्डिंग झालेलं आहे आणि फेसबुकवरही त्यांनी बघितलं असेल जॉईन होईल. आता मला नंतर कळेल कोण कोण जॉईन झाले होते ते. तर खूप मोठी सोय झाली आणि मिस्टर आणि मिसेस वाघ यांनी आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे, तेव्हा त्यांनाही खूप धन्यवाद आणि तीर्थळी मॅडमना खूप धन्यवाद. आणि आता तुम्हाला त्यांच्याबद्दल काय बोलायचं असेल, आणखीन त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर उद्या व्हॉट्सअप वरती तुम्ही विचारा. मॅडम आपल्याला उत्तर देतील, कारण त्याही आपल्या ग्रुपमध्ये आहेतच. आता आपण लिंक बंद करूया, कारण आपण खूप वेळ चालू ठेवली आहे आणि त्याच्यासाठी मिस्टर वाघ बसून राहिलेले आहेत की आपल्याला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. तर आता आपण जास्त त्यांचा वेळ नको घ्यायला. लांबवलं का मॅडम? मी लांबवलं का? नाही अजिबात नाही. पण मला कितीही बोललं ना तरी शंका संपणारच नाहीये. तर आपण आता उरलेल्या शंका व्हॉट्सअप वरती विचारायला सांगू. सोमनताई, मला एक सगळं बोलावं असं वाटतं की तुमचे लेक्चर्स चालतात ते मी चोरून ऐकतो, माझी बायको शिकत असते तेव्हा. पण तुम्ही लोक सगळे मिळून खूप मोठं काम करतायत समाजाचं, त्याला सुदृढ करण्याकरता, हेल्दी करण्याकरता. आपल्या त्या माधुरी पेठे सुद्धा, तुम्ही सुद्धा, आणि आज तीर्थळी आल्या. तर माझा हा प्रयत्न, हा जे काही मी केलं हे काही असं मोठं काम नाहीये तुमच्या मनाने. त्यामुळे कधी लागली मदत मला जरूर सांगा, मी हजर राहीन. नक्कीच. स्टडी ग्रुपला लागेल असं मला वाटतंय.